अहो काय आता गावात आमचा बांध पडते ते बांधाला ताप देतात का घरात पाणी सोडलं येऊन साने तुम्ही बघतच नाही तर काय करायचं आम्ही तुमचा बांध कोरतात कोण कोरतंय तुमचं अहो शेजारी पडतं तर काय दुसरी येऊन पडायचं मला का सांगितलं ना तुम्ही त्याच्या कान फाडी देतो ना मी काय काय पडत देतात नुसतं मत मागा येणार तुम्ही त्या तसं काय गैरसमज करून घेऊ नका मतदारासाठी मी काय पण करा तयार आहे तुम्ही माझा माणूस आहे अहो तुमचा हाय पर तुम्ही येऊन समक्ष बघा ना तिथं सदाळी येतो मी तिथं तुमच्या समोर त्याच्या कान फाडी देतो मी अहो पाणी आमच्या वावर नुकसान करून टाकली सगळी अहो एवढं सोपं नव्हता त्या तुम्हाला ताप द्यायचं तुम्ही माझा माणूस आहे सगळ्या गावाला माहिती तुम्ही तात्या कोणाला माणूस होय समजा खरं बोलला का ह्या गोष्टी अहो बोलला नाही पण तुमची आमची गाठच नाही ना का त्याचं जर नाही थोबड बोललं ना मी तर नावाचा मी पण बघू राहणार नाही अहो तुम्ही थोडं आमचं कवा तुम्ही आता बाकीचं टेन्शन घेऊ नका तुम्ही माझ्या कानावर घातलंय ना तुमचं कामच मी करतो काय बर तुम्ही जाऊ आता टेन्शन घेऊ नका मी सकाळी येतो बर माझं ऐकलं ठीक आहे आता एका मुस्काडीत त्याचं दाताळ पाडतो सगळं चालेल बरं बरं येऊ का मला काम आहे पुढे या जाऊन या असं काय या उद्याच्याला या मात्र हा अडचणी काय अरे भैया थांब रे तुला विश्वास दिसला का हे सुना ना का अरे विश्वास र हाय. माझा भाऊ तुमचा भाऊ का हा मला विश्वास एक ना माहिती ती पलीकडे घर आहे तेवढं माहिती मला कुणीकडचं इकडलं हा कवरच्या आडीचा का हा वरच्या हा हा आळीचा. ते गेला हो मगाशी इथनं इथनच गेला हा. का? का हो? कोण आहे माझा तुम्ही? भाऊ आहे अरे ते तुमचा भाऊ आहे काय हा. बर विश्वास जाऊ दे हा. तू कोण आहे अहो ती जिजी नाही का दीदी कोणची ती आमची काळ्याची जिजी नाही का तुझं ना हा, तुम्ही हा. अमर अरे तू तर खूप लहान होता र एवढा मोठा कसा झाला बस बालपणा थोडं बारीक व्हा पण आता झालं वय झालं मोठा अरे खूप मोठा झाला की तू अरे तुला हो. मी छोट्यापणी बघितलेलं आहे झालो मोठा मी अरे खूप मोठा झाला तू ओळखू सुद्धा आहे ना अरे पण तुमचं नाव काय मला ओळखलं नाही तू अरे रंजू आहे मी रंजू कोण तुम्ही रंजू हा रंजू हाय जाऊन दे मी जातो अरे का पळायला लागलाय पळतोय हो ना चाललो मी आता अरे इकडे इकडे का नाही जातो जातो मी मला भ्या फी लागला का काय काका काय रे हो तुम्हाला एक सांगायचंय काय अहो ती रंजू नाही का ती रंजू आली तुमची रंजू अरे रंजू आली माझी अरे रंजू आली त्या माझी म्हाताऱ्याला कसं सांगू तात्या अहो थांबा की हे, तात्याला कळाना न वळाना रंजू म्हणून मी फोन करत होतो आता सगळं माझ्यावरच येणार आहे चला आपण मागं जाऊन तात्याला धरू तरी काय होईल तुम्ही रंजू आली रंजू तात्या थांबा ना राव ऐका की माझं मी काय म्हणतोय ते अहो तुम्हाला मी फोन केला मी रंजूने नव्हता फोन केला आयला ही म्हातारं स्वतः बी मार खाईन मला मार बसवीन एकतर कसं तरी बरं व्हायला लागलं होतं तर या म्हातारीने काहीतरी केला कुठाना चला गपचिप तरी बघू आपण आता रंजू 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 अरे तू ओळखलं नाही मला कोण आहे रे तू टकल्या अगं रंजू मी अरे आपण कॉलेजमध्ये वडा सांबार खायला जायचं कॅन्टीन मध्ये कॉलेज मध्ये वडा सांबार खायला कधी ना तात्या मी तात्या ती बार का मोठा ताती आहे तुझा ताती आहे अरे मी माझ्या संसारात दंग आहे मी कोणत्या तात्याला ओळखीत नाही म्हणजे तू विसरली म्हण ना मला मग अरे कोण तू मी नाही अरे, ओळखीत अरे आपल्या तुला कॉलेज- केस राहिले का डोक्याला अरे, अरे आता आणि तू ते कसं- तात्या म्हणतो नाही, नाही. की वय राखी बांधलेला तात्या नाही अरे, काहीतरी तुला काय राखी सांगते बांधली होती तीच हे? काय तू नाही हा? नाही तीच तिचा काय ती तात्या काय? नाही कोण तुम्ही मी नाही ओळखत तुम्हाला तुम्हाला फोन करत होती हे? तात्या हा? कधी पूजाने फोन बोललं केला? तुम्हाला. खरं बाजूला कोण तुम्ही? सर आलो भेटली ते आत्या दाबली. नाही. चला. अरे आओ. इकडून घे. कोण तुम्ही? घरात सोडायला आणले ना का माझ्या एक सोड मारतो नाही, सोड मारतो अरे, सोड काका पूजा हाक मारते तुम्हाला अरे का माझा लव्ह स्टोरी माहिती अडवायचं रे आम्ही काय रंजू लाईन मारतोय आता तुमचे लोस्टर दारू आहे काय बोलतोस तू काय कळतंय तुला अहो तिकडे पूजाचे काकू यायला लागल्या तर आणि येऊ द्या ना मग भांड उघडं पडा तुमचं अरे गदी से लगा प्यार तर परी क्या चीज आहे कशाला भांडे उघडं पडल परी कुत्रे आणि घरी गेलो काकी सर बाजूला नाही नाही तू सर रे आहो. अरे नाही नाही तू सर 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 काका. नाही तू सर ती थांबा तुम्हाला सांगतो ती फोनचं जर कळलं ना हा ती दुसरं कोणतरी फोन करणार अरे तुम्हाला पट्ट्याने काय करत नाही कोण मला करत नाही मार खातन त्याला ती पूजा दिवशी सोड माल तू मग सोड जाऊ दे नाही नाही. अरे सोड मला सोड माल तू सोड ऐका
की पूजाचं लग्न करून दे. तुम्ही काय लावलं? चला तिकडे. सोड कशाला लागणार काय होत असलं ते. अमर 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 ये ना. काय करतोय? अगं भाजी चिराव म्हणलं. होय हा दे इकडे मी चिरते आहे इकडं. चिरतो राहून दे. अरे आहे इकडे मी चिरते. भाजी चिरायची ना अजून नाही ना काय करायचं. भाकरी मगाशीच करून टाकल्या. तू गेल्या? मग काय अरे मला तरी बोलवायचं ना. तर तुला म्हणलं ताप देवा तुला घरचं बी काम करावं लागतं इथलं बी काम करावं लागतं. बरं जाऊ दे. सकाळ सकाळ कसं काय आली? अरे माझं काम होतं तुझ्याकडं. काय? आमचं तात्या दिसून नाही तार. तात्या कधी गेले तू? अरे सकाळपासून कुठे गेलं तेच दिसत नाही. ए मग मला तर 100% माहिती तात्याने आत्महत्याच केली असेल. अरे बाबा असलं काही पण बोलू नका. अगं तात्या तुझं नाही शेण आलंय. तात्या शांत. 100% आत्महत्या केली असेल तात्याने तुझ्या. ए असलं काही पण बोलू नका. गेला असेल कुठतरी. ती चिर भाजी ठेवू आणि आपण वळगून येऊ तात्या. चल हा चल की जाऊया. भाजी एवढी राहू दे मग मी आल्यावरच बरं, खाते. चालतंय. चल मी ठेवतो की पलीकडे. चल. तात्या हो तात्या. अरे हिरी बिरी ते बोलू लागतील ना तात्या. ए असलं काही पण बोलू नका बरं. वाईट विवाह गेलं का नाही म्हणतो मी. अगं येत असतात का तात्या? चल तिकडे बघूया. बस इथं. ए नको ये. अरे आमचं तात्या कधी सापडायचे. पडत्यात तात्या. काय तिकडे जाऊन तवा एक तर वेळ मिळत नाही आपल्याला बसूनच जरा निवांत. नाही तर तात्या तात्यासारखा असतोच की इथे तात्याला आणते. अरे आमचे तात्या महत्वाचे तिथं बसणं महत्वाचं नाहीये तेव्हा. तात्या काय तास 10-5 जणांना मारून जाईन. तात्या काय असा मारणारा माणूस होता माझा खवाट खाल्ल्याशिवाय. तात्या कधी सकाळी गेलेत माहितीये का अजून तरी आले नाहीत. असं तात्याला येडा आहे तुमचा. तुला ना माहित कळल्यावर तुला कळन काय तर. माहितीये ना माझ्या तात्यावर किती जीव आहे. म्हणजे माझ्या जीव नाही तुझा. ए तुझ्यावर पण जीव आहे माझा. मग असं कधी म्हणायचे मग. माझं इथं एक हृदय बंद पडलं होतं की. बंद पडलं कशाला पण नको हे करत जा. अरे अमर काहीतरी कर रे तू. आता काय करतो रोज काम चालू आहे समाजसेवा चालू आहे. काहीतरी करतोय का नुसतं गावात हे कर ते कर धिंगाणा घालत. अगं ही गाव म्हणजे माझं घर आहे अगं पूजा. त्यामुळं मला गावाकडे लक्ष द्यावं लागेल का नाही सांग बरं तू. अरे पण तू गावाची सेवा करतोय पण तुझं काय. मला काय म्हणजे मला देवासारखी आजी या आणि तुझ्यासारखी प्रियशी ह्याच्यापेक्षा मला काय पाहिजे अजून तो सांग बरं. अरे अमर नुसतं प्रेमाने आणि मायाने काही पोट भरत नसतं. त्याला काहीतरी कमावं लागतं रे. पोटापुरतं मला सगळं आहे अगं पूजा. मी डिच्ची कामं करतो त्यात सगळं भागतंय माझं. आणि तुला सांभाळाय मला कायच अडचण येणार नाही. अरे अमर कुठल्या मुलीला असं वाटतंय की म्हणजे स्वतःचं प्रिय कर असं बोंबलं हिंडण की काहीतरी काम करावा असं वाटत नाही का. तुला असं म्हणायचं का मी बिनकामाचं आहे म्हणून. इतके दिवस तुझ्या मागे फिरतो हे ह्यासाठी फिरतोय का मी. मला वाटलं नव्हतं तुझं असल्याच चिन्ह म्हणून. आला का नाकावर राग. येणारच. असले नकर मी करायला पाहिजे तर तूच करतोय. किती नकर खपून घ्यावं लागतात काय माहिती आता. राग मला काय कुणाला बिन राग. तू पार आल्यावर मास्तरने असल्याने मला शाळा चालू केली. आज म्हणलं काय ते फ्रेश जरा गप्पा मारा तुझ्याबरोबर म्हणून बसून घेतलं. हे ऐकायसाठी मी थांबलो का इथं. चल जातो मी. हे थांबे इथं नको एवढे पण नाटके करू. मग चांगला विषय सोडून दे माझं मी करिअरचं बघतो. बरं ते जाऊ दे माझं तात्याला फुडकायचं पहिलं. चलतात त्यातला विषय काढा. एवढं पण नको रसत जाऊ. काय मग असं केलं कसं होईल. बरं चल इकडे जाऊ ह्या गलीला. मी व्यायाम करतोय रंजूसाठी पण कोणाला कळणार तर नाही. एक आयडिया अमरलाच बोलून घेऊ आणि सांगू त्याला व्यायाम करायला येतं म्हणून. तर झालं मग. त्याला अटॅक पिटॅक आला काय. तू जरा नीट बोल र. अहो मग इथं काय करते इथंच. असं का करायला लागलं बरं तात्या. व्यायाम तर करत नाही ते. एवढंच करत काय. तात्याला तुझ्या आईला सांग म्हणून जरा धाका टीव माणूस बिघडलं म्हातारा तुझं. ती काय आता म्हातारपणी. तात्या असं का करायला लागलं काय माहिती बाबा. चल बघू आपण काय करायला लागलो. चल.
कवा म्हणजे मगाशी चालू आहे आम्ही. बस 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 बस, बस, बस. काय काढले तात्या तुमचं हे? अगं व्यायाम करतो मी. येशील आणि मग काय झालं त्याला? म्हाताऱ्याचं गेलं की नाही? अरे काय बोलतोस तू? मी तुला किती बघत होतो व्यायाम करण्यासाठी. आम्हाला नाही व्यायाम करायचा. अरे या वयात व्यायाम केल्यावर आयुष्य वाढतं. तुमचं आयुष्य चाललंय म्हाताऱ्याचं, आम्हाला काय करतो बरं? काय बोलतो एडिया? हे तू असं काय बोलू नका मला. बघ काहीतरी बोलतोय. तू गं बस, मी बोलते ना तात्याला. हा तू का बस. हा, अगं व्यायाम करतोय पुरी मी. हा तुम्ही येशील असं व्यायाम करायला? त्याचं काय असतं तवं? तो काय झालं माहिती का? ते तरुण झालं कोणचं म्हाताऱ्याला बाळसे आले, म्हाताऱ्याला बाळसे. अरे मग बाळसं झाले. एक फोका वाटला ना आता तर वर फिर. काय बोलतो ना का? माझा बसलं बघ तुला काय होतंय. बस. तू करशील तू. हा उडी देखत नाही काय बी म्हणू. काय बोलतोय तू? व्यायामाला उद्यापासून. उगा मी जावाय तुमचं वयसे म्हणून काय बोलत ए, काय नाही. नाही जायचंय म्हणून बोलत नाही हा म्हणलं. हा तू आता काही बोलत नको. काय फाट रंग मी तुझा काय फडरक होता काय करत जावा. ना असं काय मी काय बोलतो? जाऊ दे. तू व्यायामाला माझ्या बरोबर. मला नाही व्यायाम आणि व्यायाम करायचं. का नाही करायचा? करावं लागेल तुला. सांगा पूजेन मी आलो तर आम्ही दोघं जातोय आम्ही. नाही नाही तिला नको तू एकटा ये. काय होतं जाऊ तिला म्हणलं की. अरे पुरीची जाते तिला घरात कामकाज करावं लागतं बाळा. कामकाज म्हणून आम्हाला देता होय तिथं सगळ्या अरे गावाच्या. तसं नाही तिला काय करायचंय नाही, ना नाही, तिला. तेव्हा ती असली तर पोरला घेऊन जातो आम्हाला, तर मी बी जाणार नाही. पोरं. का रे तसं करतो? कामाची आम्हाला नियम वेगळं, हिला नियम वेगळं. अरे तसं नाही बाळ. काय नाही तिला व्यायाम लावतात ना आम्ही जाणार पोरं पोरं सगळं. जाती कर बाळ तू. नाही. नाही नाही कोरडमध्ये असतं का? नाही नाही वेगळा कर एकांता. तुला दुसरी रूम आहे ना. अगं चलायला जायचं फक्त. अरे बघ व्यायाम केल्यावर माझ्या पोरीला सही सलामत लवकर घरी घेऊन ये. मला काळजी नाही का तिची? अरे अरे तुला आहे रे प्लस ऍडव्हान्स मध्ये सांगतो तुला मी. चालतंय, जाऊ का आम्ही? हा जा. सगळं त्या पोराला सांगतो. हा, काय म्हणजे घेऊन जातो. हा, हा. ये. आता बोला, चल तिला काय उठून चालता येत नाही का? खायला काका तिला धरून म्हणलं बघ. काय नाही चालते ती बरोबर. जा लवकर या परत व्यायाम करून. गेली का नाही? काय करावं ह्या आंबऱ्याला? लय हरामखोर पोरगं आहे. ह्याच्याबरोबर पोरीला लावू वाटत नाही. पण आता काय करावं? ह्या रंजूसाठी मला पोरीला लावायची वेळ आली. ते सांग केला कोण तुमचा प्लेअर आहे द्या ना लवकर खेळायला. येतो चल. हा नाही नाही राणा घ्या ना तुमचा कोण प्लेअर आहे द्या ना लवकर. नाही मग आम्ही नुसतं खेळ दाखवतो प्लेअर आणा. अरे पैसे नाही लावली प्लेअर. अरे तो का नाही तू? अरे ते आजारी तिकडे गेलाय. एक जण गेलेला तिच्या आई आजारी. असू द्या मरू दे. प्रियसीला आणलं फिरायला तुमच्यावर खेळत बसू. तुम्हाला सोडून द्यायला तुम्ही जीवाभावा संकडेतला तुम्हाला सोडून थांबा मी पूजाला सांगून येतो एकच मिनिट. लवकर येत ना आता बरं थांबा वरती येतात उभं राहायचं. चला कस काय जिंकलो? कसलं भारी खेळत तयार तू मग म्हणतो ना बिनकामाचा आहे मी. का सदस्य लय निवांत बसलाय. बसा बसा सरपंच. नाही तुमच्याकडे आलोय आम्ही. काय काम काढलं? म्हणलं सदस्यांना जाऊनच सांगा उद्या बैठक आहे आपली ग्रामपंचायतीची मीटिंग घेऊ.
फोनवर तर सांगितलं असतं केली असते की मी. अहो, फोनवर सांगणं वेगळं आणि असं सांगून भेटून बोलणं वेगळं. आणि शेवटी तुम्ही आमच्या जीवाभावाचा सदस्य मग त्यामुळे म्हणलं विषय उद्याला मीटिंगमध्ये राहिलेले कामाचा सगळा विषय पुढं तुम्ही घ्यायचा. सांगितलं आपण घरकुलाचं घेऊ, नंतर हाजी घेऊ, संडास बाथरूमची घेऊ. सगळं सगळं जे राहिलेलं आहे ते मी आता ह्या वेळेसला घाबरणार नाही, माझी ताकद दाखवणार आहे. हा असंच पाहिजे आपल्याला बी. हम्म. लोकांची कामं केली तर आपण परत पुढच्या 5 वर्षातला निवडून येऊ, नाहीतर मग असंच घरी बसू परत माशा मारी. कामं काय काय करायचे आता बारणी, विषय काय काय घ्यायचा माझ्या कानावर घाला जरा, म्हणजे मला पण बोलता तुम्ही येईल. सांगा विषय कोणता घ्यायचा ते. संडास बाथरूमची कुठं काय आहे, व्यायामची काय काय आहे का बाकीचं काय अजून राहिलेलं आहे का चाललो व्यायामचं घेऊ की. व्यायामाचं काय ते नाही का पूजाचं तात्या, ते रस्त्यावर व्यायाम करतात आणि सगळ्यांना सांगते ती म्हातारं तात्या वय हा आग अहो ती लय चॅप्टर आहे म्हातारे, ते बॉडी कमवायसाठी करत नाही ती. मग? आता या म्हाताऱ्याचं वेगळा चॅप्टर त्याच्या डोक्यात वेगळं चाललंय, वेगळं म्हणजे त्याचं वातावरण वेगळं माझ्या कानावर आलंय. वेळ आल्यावर मी सांगेन. नाही तर तात्या तसं ती ते वयाने म्हातारा झालंय पण ते गुणाने लय बार काय अजून लय त्याच्या अंगात काय 36 गुण आहेत. माझ्या कानावर बऱ्याच जणांना सांगितलंय तात्याचा लय काय मोठा काय डोळा आलंय आहे. कानावर. मी सांगेन वेळ आल्यावर. कसं आहे सदस्य तुम्ही हाय बाया माणूस, त्यामुळे मला काय गोष्टी सांगता येणार नाही तुम्हाला. आणि मग उद्याच्या मीटिंगला मात्र हजर राहायचं बरं का. येते की. माझ्या सगळ्याकडे नजर असतात कोण येतंय कोण नाही, त्यामुळे मला दिसला पाहिजे तुम्ही. बर बर. आणि विषय सगळं फाईलवर घ्यायचं. हो चालते की. जाऊ का? हो हो हा येऊ का? हो हो. भेटून समाधान झालं बरं का आपल्याला. हा येतो. अहो, किती दिवस झालं भेट नाही. अरे कुठं खतला होतास तू? 2 दिवस झाले दिसना कुठं हिंडतो, गेलेलो कुठं नाही. गावाकड. आ? गावाकडे गेलेलो. घरला आलं तर वहिनी बी घरी राहत नाही, निघून जाते कुठं तरी. मला बी कळलं तुम्ही गेलाय म्हणून. कुठे गेली मी? गावाकडं व. अरे त्यामुळे गावाकडं. आम्ही बी गावाकडे. आता मी बी जाणार नाही, 5 महिने राहायला आली इथं. तुमच्या इच्छावरच बसते, आता जातच नाही कुठं. थांबा मी काय म्हणलं का तुला? काय म्हणलं का म्हणतो अजून? मी चांगल्याने भेटाय आलो तुला. मी घरी गेलो तरी दिसली नाही तू. काय दिसायची? माझ्या माय बापाचं सगळं खाऊन घेताव तुम्ही, तुम्हाला पुरं ना. मी आणि नाही काय बाबा करावं? त्याच्यात. माझ्या हा? पप्पाला म्हण. काय पप्पाला म्हण आणि काय बोल म्हणतो आणि काय म्हणतो. बरे आली तर चांगली तरी बोल की. आता नाही जात, आता 5 महिने इथंच राहणार आहे. बरे मग तुला विचारू का ग? अं, तू रंजू आहे का रंजन आहे? तुला काय करायचंय रे? मला जरा ऐकू आलंय. मग एक सांग की काय आहे तू? मी होय रंजू. रंजू. अं, आता शेटला सुट्टी नाही. पण मी काय म्हणतो सचिन, मग मी काय म्हणतो बोलता की असं इकडे 20 फूट बरं का, आणि इकडे 30 फूट, हे एवढ्या जागेत केलं कसं वाटतं तुम्हाला? बसल की बसल ना? डबल मजली करणार आहे का सिंगलच करणार? नाही नाही डबल मधली असतो आपल्या तारावर राव पहिलीच बुरकातीनं. बसतोय बरोबर आहे. रस्ता Single तुला मजली राहतोय, रस्ता पण राहतोय तुला. हा समोर रस्ता बी राहील. चालतंय मग मी काय म्हणतो सिंगल मधलीच आपलं बांधकाम व्यवस्थित बांधतो विटत नाही अलग गोष्ट. असं 30 घेऊ, असं 20 घेऊ, आणि पलीकडे शेजारच्या जायला लागत. हो, कारण ते उद्या परत वरून आल्या पुढं काय करणार? तिथं कनेक्शन घेतलंय का काय नळाचं? एवढं पाण्याचं बघा की तारा पाणी. तुला आत्ता काय म्हणतोय मी, हा तुला कनेक्शन नसलं तर सांग भाऊसाहेबाला लगेच ते ते कनेक्शन. भाऊसाहेबाला सांगा तेवढं हापसाचं बघा ती लय झालं पण आहे हो. कुठला हापसा? ती काय तुला कोपऱ्यातला अरे चालू केलाय ना कालच. केलाय काय? हा, मग आणि ते तुझा हप्ता आलाय का? हप्ता नाही ना, आणि एक फाउंडेशनच करावं लागेल. बर चालतंय, मी भाऊसाहेबाला सांगतो आता गेल्यावर. बरं. तू भेटून घे त्यांना. हा? ठीक आहे, ठीक आहे, चालेल. आणि कर काम लवकर जरा चालू. हा, करतो आता बरं भाऊसाहेबाला दिवस तुम्ही झालं. सांगा. आणि तुझं मग पुढचं हप्ता पण मी सांगतो त्यांना काढून घे. हा, हा? हो व्यवस्थित मध्ये चालतो, हो काय हो नाही. हो, काय अडचण येऊन देत नाही तुला. ठीक आहे, ठीक आहे. हं? हा. अरे म्हातारा कशाला व्यायाम करतोय काय माहिती. त्याच्या नाकात जीव राहिला नाही, पण कशा पाय उगाच व्यायाम करते कळ. का हो सदस्य या. काय करतो? अगं काय नाही, पूजा यायची होती भेटायला. होय. हा पूजा यायची होती म्हणून बसलो होतो मी. हा. मग काय कुठं गेली गावाला इतके दिवस? गेलते गावाला जरा. अहो, काय तू गेल्यापासून किती ग्रामपंचायतीची काम खोळंबली, आता एक बी काम होय नाही. हो. गावात काय काय झालं? आता काय सांगून तुला, ते गेल्या मिटिंगला किती भांडणं झाली माहिती का तुला? कोणाची?
सचिन भाऊची गावातल्या माणसात झाली. का काय ते आडवत लावतोय का तुला माहित नाही माणूस कसा आहे ती. सचिन भाऊ हा मग ते आता मिटिंग आहे ना वाटते. हाय की आलता की मला फोन त्याचा. आलता का मग ती लावून धरायचं ती ग्रामपंचायत मधलं कुठं ना झाला. ती जाऊ दे ग्रामपंचायतची. ती बबरांना काय म्हणत होता काय म्हणलं ते तात्याचं व्यायामचं काय ते काय झालं माहिती का तुम्हाला सांगणार नाही ना. नाही सांग. नाहीतर मी सांगतो. अगं त्या दिवशी करमायला जाताना मला नेत होतं पूजेला फिरायला. हा. आणि मी तात्या लावला बा लेडीचा आवाज काढून तात्याला फोन. तू लावला हा मग तात्या मला म्हणला तू रंजू काय मी म्हणलं हा रंजू. मग ती पूजेला भेटायसाठी मी तात्याला बोलत होतो आणि गावात खरीच रंजू आली ती तुझी बालपणीची मैत्रीण. तो आणि बालपणीची मैत्रीण आली मलाच भेटली पहिल्यांदा. असं करते ती का त्या फोन करून अगं प्रेमासाठी एवढं करायचं असतं. मग ती तात्या तिला घरी कुठून ठेवतोय त्याच्यामुळे केलं. आता मला वाटतं अंगलट येते. मग ती तात्या काय करतं तर रंजूसाठी म्हणतो व्यायाम करा कुणाला बी. जर रंजू दार जाऊन व्यायाम करतोय ती. खरंय काय मला बबरांना पण असं म्हणलं होतं. सगळे खरंय ती. आणि त्याच्यामुळे काय झालं माहिती का रंजूला जर कळलं आणि रंजूला जर कळलं फोन जर घालून तर मी घालून त्यामुळे मला वाटतं बेहवले काय. त्यामुळे तू काय कर माहिती का अंगलोट आलं तर माझ्या बाजूने राहा. कशाला आणलं इथं? अगं बघ तुझं ती आंबऱ्या काय करतोय काय करतोय? फार सदस्याला चिटकून बसलाय. बघ आता मी जातो मी आता बघितलंय बसलाय ते. हा काय करतोय इथं? थांब जरा एक काम आहे. ए सरक मला इथं बसायचं. तू इकडं बरं बसली इथं फोन का? आणि तू कधी बसली ह्याच्यापाशी बोलायला लागली ग? अगं चालली होती दिसलं म्हणून पूजा. थांबून बसली मी. आणि कशामुळे बसली तू इथं? ग्रामपंचायत बोलत होती. पूजा आणि एवढं काय बोलत होतं? इकडे बघ, इकडे तुला बघ. इतकं काय झालं या ए आजपासून तुला सांगते ए! त्या आंबऱ्याच्या पाशी बसायचं नाही. बसायचं ना म्हणजे आम्ही ग्रामपंचायत बोलतो. ए! ग्रामपंचायत तिकडे बोलायचं. पूजा काय अगं ग्रामपंचायत हे का पाय तू? तुला मी आताच सांगते आंबऱ्यापाशी इकडं तिकडं हिंडायचं तुला नाही. इतकं का बोलते तुला काय करायचंय? तुझं काय डोकं बिकं ही हे का बघ. पाय तू? आणि तुला तुला इतकं काय झालंय इतकं तुम्हाला विचारू नका तसलं. आणि तुला सांगतो तू ग्रामपंचायत तिकडं तिकडं बोलायचं. एवढं कोपऱ्याला येऊन नाही बोलायचं. कोपऱ्याला नाही आम्ही. अगं मी मंदिरात आलतो ती चालती तेवढं गप्पा मारत बसलो. हे तू गप आहे आंबऱ्या. आणि तुला काय एवढं राग यायची गरज आहे. आणि तुझं काय एवढं काम होतं त्याच्यापाशी? ग्रामपंचायत बोलत होती. मी गावाला गेलती मग ती अगं, विचारत होती काय सचिन काय भाऊ. झालं गावात. मग त्याला काय करायचंय? गावाचा प्रश्न ते तुझं बघायचा. मग तुला इतकं काय झालं इतकं करायला तुम्हाला येतंय विचारू तुला? नको. विचारू नको म्हणजे ए पूजा नेमकं काय आहे तुमचं इतकं करावं येतंय तुला. तुला ते कळण एक दिवशी ऐका काय आहे ते ए दोघांचं. थांबा थांबा ऐका. अगं ते सचिन भाऊ ग्रामपंचायती सभा घ्यायची तिथे समजून सांगतो काय काय प्रश्न मांडायचं मला येऊन आणि देतो. एवढ्या कोपऱ्याला एवढ्या कोपऱ्यात कुठे देवळात आलो तुम्ही आणि असला धोका द्यायचा होता तर आधीच सांगायचं होतं ना मला. तुला काय धोका दिला तो आम्ही. एवढ्या कोपऱ्याला बोलायचं गोलो गोलो. ए पण तुला इतकं काय झालं. तुला आता सांगते आंबरपासून जरा लांबच राहायचं. अगो पण त्याने मला निवडून आणले मग मी त्याला बोलणारच अगं ना. पूजा आणि त्याने तुला निवडून आणले. आणि कधी आणले निवडून? ए ही पूजा आता लागली येड्यावणी करायला. पूजा तुला सांगतो काय हे आम्हाला तू बोलूच नको. मी चालली नाही निघून. आणि आजपासून मला थोबडच बघायचं नाही. तुला असं सांगते बोलते अमर काय नेमकं. जाऊन दे. हे आता तुला माहित नाही का प्रेम करतो आम्ही त्यामुळे रागायला गेली ती ग. मी जातो तुला म्हणवतो मी. बरं अरे राजू मी तुला सांगतो कोण आहे. बस 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 अरे नाव सांग गाव सांग. अगे बस तू. अरे मी तात्या तुझा बालपणाचा मित्र. खूप जाते रे ओळखत नाही मी. काय बाबा अवघड आहे मोठे ओळखत नाही म्हणलं तू असं म्हणलं कसं का. हे कोण तू? गाव कुठलं? नाव काय तुझं? तात्या कोण तात्या? कुठला तात्या? आपल्या कॉलेज मधला. मी नाही ओळखत तुला. कोण तात्या? ती तात्या का रे? पुरीचा मार खाल्लेला मी कोण नाही मी नाही मी नाही मी का मार खाल्लाय काहीतरीच बोलती. तू आता किती मार खाल्लाय रे माझ्या पुढे? नाही नाही खाल्ला. तूच मार खाल्लेला आहे. रिकाम टेकडा तात्या. बरोबर आहे. चल मी जाते. रिकाम टाकडा का म्हणा ना म्हणली ना रंजू मला ओळखलं. वा 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 चला आता ते. एवढ्या खाली नाही मरत मी. आमचा अमर शेट दिसलं का. ए कुठला अमर शेटन काय तुला काय गावातला मी आयरा गायरा वाटतोय रे. आयरा गेरा नाही चांगला आहे म्हणून मीच विचारलं ना. अमर शेटला बघा काय मी काय असं तुझा अमर शेट हुडकत चाललोय काय माझी काम मला सरांना तुझा कुठला दिसलं का नाही सांगा फक्त.
आता मी लय तापलोय. ए गाबऱ्या तोंड समोरून बोल बर का, गावचा तुम्हाला सरपंच नाही माणूस आहे म्हणत. प्रतिष्ठित. तुम्हाला नाही म्हणत, मग? दिसला का सांगा फक्त. पण मला काय देणं घेणं तुझा शेट कोण आणि काय कोण आहे. मला काम आहे इथं मुलकाचे पडल्यात मी तिकडं लय मोठा आमदारची आहे, तुम्हाला नाही माहिती. मी दाखवून देत नाही अख्ख्या गावात. मुतून माझ्या पुढे लय रुबाब करतो रे तू. तुम्हाला उठलोय मी काय चटीत बिटीत मुतोय. माझी आई कालच म्हणत होती कळलं का माझं लगीन करायचंय म्हणून, पण मीच म्हणलं अजून बार काय इतका नको मला लग्न. हा नाहीतरी काय असल्या गाड्या 10 होत्या माझ्याकडे 10. तुझ्या डोक्यात फेट आहे का, तुझं घरभरच असलंय सगळं हुकलेलं. ओ काय बी म्हणा पण माझ्या गावचा घरभरावर सरपंच जाऊ नका. माणूस आहे मी आणि मला म्हणतोय शेट दिसलं का मी बी पुढच्या वेळेस इलेक्शनला उभा राहीन. मग डबडे घेऊन जातो का सकाळच्या संडासला जातो दारा जातो. पुढेच बसतो. घरी आता आम्ही बांधलंय. ए सकाळ सगळ्यांना डोकं खाऊ, तुम्ही बी डोकं नका खाऊ, आम्हाला जायचंय. माणसं बघून बोलत जा. आम्हाला बी काम आहे, जातो. लोक मला असे वाकून नमस्कार घालतात. हा हा आणि तुला का लागला सांगा अमर शेट दिसला का आणि काय दिसला का. सकाळ सकाळ काय कोण अजून भेटा नाही, त्याची व्यवस्था करा होईल. राम राम शेठ. राम राम. ये बसलायच का? बसलाय की. दांडकास कामाला येणार आहे हो जरा. होय आता भारीच काम झालं मग. बरं काय आलं एवढं काटीन कुपाट्यान घेऊन? ही जरा आज कामाला येणार आहे हो. काय झालं रे? काय जरा मॅटर झालंय, पण ही काय असंच झाली आहे. कुठं मॅटर झालं? झालंय ती मला कळलं बरं का. मला सांगायचं जमत नाही तुला मॅटर झालं का? हा, ती कळणारच आहे तुम्हाला. माझशिवाय तर मॅटर मिटवाय कोण आहे तुझं तेव्हा? बरं ऐका की ती मला एक घोळ कळा नाही. बरं कर. तात्याचं काय नेमकं ती सांगता का मला? त्या नाही का ती आपली रंजू नाही का, हो होय. हा, ती रंजू तात्या लागला मागं रंजूची. होय हा ती फोड घातली असेल कोणीतरी म्हणतो. नाही नाही मला सुद्धा वाटतंय बरं का, म्हणजे लहानपणीपासून तर अफेअर नाही असं मला वाटायला लागलं. होय हा बरं ती जाऊ दे, माझ्या डोक्यात एक संशय येतोय. ते रंजू तुझ्या हत्या तर नाही ना? त्यासाठी इतक्या वेळ झालं मी घेऊन येते, पण काय झालं ती लाकूड सापडाना चांगलं. सर पलीकडे सदस्य बसाव का आम्ही कस काय यानं केलं? सगळं लक्ष द्यावं म्हणलं. आमच्याकडे लक्ष म्हणजे कसलं लक्ष? सांगू तुम्हाला लागल्यावर कसलं लक्ष. सगळ्यांकडे लक्ष द्या म्हणलं, आमच्याकडे बी असावं थोडस. गावाकडे लक्ष देऊ का तुमच्याकडे देऊ लक्ष? नुसतं गावाकडे देऊन चालतंय का? आमच्यासारख्या नवीन पोरांकडे बी लक्ष द्यावं. आमच्या पैसे बी जरा आमच्यासाठी वेळ काढत जावा. कोणापाशी बसले मी? आता काय कोणापाशी बसले? आंबर पाशी तर मागाशी चिटकून बसला होतास. तू कधी बघितलं? आता बघितलं आम्ही. आता काय ग्रामपंचायतच बोलत होतो. इतक्या आड बाजूला तूच पूजाला सांगितलं ना? नाही ना निघला दम. सांगितलं पूजाला मी काय होत. आमरला सांगते आता थांब. थांबत तर काय करणार आहे तेव्हा. चला मग काय अजून बाकी? काय नाही बघा. चल शिंगड्या जाते मी. जरा वाईट दम काढा, बसा जरा आमच्या नाही पैसे नाही काम बसत माहिती जावं. मला ग्रामपंचायतची. बर सुट्टी देत नाही मी बी भाऊच्या आधी काढीत असतो ह्याला. आपलं चुकलं त्याच्या आईला. इलेक्शनला आपण गावाकडून पाहिलं होतं. बघू तरी बी नाही हार. कोण तुम्ही? ओळखलं नाही काय? आता झाला त्या पूजेच्या नादाने तू पण येडा. काय मान बस बसता बघा, तब्येत बिब्येत बरोबर नाही का? अरे माझं ओकेला मला काय झालंय? नाही म्हणलं गाडी गोगल म्हणून म्हणलं मी. मामूच ही आपल्या मामूच आहे, मला माहिती आहे तू फुकट्याच आहे. अरे मामूच जीव हवा करतोय. मामूच आहे का? मला वाटलं होतं तुझ्याकडे कुठे भिकाऱ्याकडे येणार काय. आम्ही घरी गेलतो. काय घराला काय येतो? अरे जिजी गावाला गेली असं का? तू बोंबलं झिंडत होता, आम्हाला गाव राखावं लागेल का नाही? बोंबलत आता काल तर आलोय मी, म्हणलं चला जाऊन येऊ. मग आताशी गाला होय तुला अरे अरे नाही चप्पल पिकून मारा पाहिजे असला दोस्त असतोय तेव्हा. कुठे दिवड्या टापसाल्या आपली? अरे ते टपसाळ्यात दिवड्याचा खप होती, तू कुठे कापला होता? आम्ही आता आलोय ना आता. अरे किती पटांगण झालं माझं माहिती का तुला? काय झालं? अरे ती पूजा लागली संशय घ्या माझ्यावर. तो अरे ती ग्रामपंचायत सदस्य मी म्हणाय का ते देवळापाशी बसलो होतो, हा हा तिला आला राग. हा. आली मध्ये बसली आणि लागली त्या सदस्याला शिवे द्यायला. असं झालं तसं झालं. समजून सांगतोय अगं पूजा तसं नाही, आम्ही ग्रामपंचायतच्या गप्पा मारत बसलो होतो. ऐका ना पोरगी. खरं ग्रामपंचायतच गप्पा मारत होता ना? शपथ ग्रामपंचायतच्या कुणा दिदी शपथ हो का सांग बरं. चल बघ जाऊन तिला जरा काय लय राग आली. की मग जाऊ. मी आहे की चल. मी नाही, तू जाऊन ये, मी थांबतो इथं. तू जरा सॉर्ट आउट करून ये तेवढं काहीतरी. बरं मी बोलतो. हा तुझ्याला बोलतो ना. तू ये म्हणून मला सांग बरं का. चालतंय. आणि गुणगान गा माझ्याविषयी.
आणि मी लावले म्हणून तू टेन्शन न घेऊ, आता मी जातोय. अरे मी गेल्यावर सगळे एकदम ओके करून येतो. तुझं पुंजा बरं का किती कडक आहे माहिती ना पूजा. माहिती आता मी एवढ्या दिवसातून आले मला ते ऐकणार ना थोडं तरी माझं. बरं मग तू जा, मी थांबतो इथं. तू इथंच थांब. हा चालतो. आलोच मी तिला. मग येऊ गा येऊ आहे. हा चालतो चालतो ये. शकील अरे नीट सांग बरं का तिला. नाही तर तात्याला डेंजर आहे. बर बर. आणि काय करते काय माहिती. पूजा तर असली रागाला गेली, ह्याला ठोका फिकायची नाही ती, नाही ती पंचायत व्हायची. जाऊन दे, लावलंय तर खरं. काय पूजा काय चाललंय? काय नाही, एवढे दिवस कुठं खपलेला? आलोय ना आता. लय टेन्शन घेऊन बसली. नाही, मग अशीच बसलेले रे. असं होय. काय काम काढलं माझ्याकडे? काय ना ती आपली एअरपोर्ट कुठे येतं तीच बघा म्हणलं इकडे आल्यात का. होय, बरं इकडे आला माझ्याकडे एअरपोर्ट बघायला. मला वाटलं इथं आले असते लांबर ती. ती माझ्याकडे कशाला येईन? अरे आणि तू कशाला माझ्यापाशी नाव काढतोय त्याचं? तिला येतं लिंदर रे, त्याचं नाव काढू नको माझ्यापाशी. काय झालं? तू विचारू पण नको. आपण झालं काय? बरं आलाय तर दुसरं बोल काहीतरी. अरे लय भारी अमर माणूस, मी आताच आलोय त्याच्यापासून. ए मला नको त्याचं कौतुक सांगू, नाही तर खाशील माझा मार. आर बी चांगलं सांगतोय. चांगलं आता चालूय ती मला त्याने सांगितलं ती त्या दिवशीचा किस्सा. ती म्हणला ती गैरसमज झालाय तुला काय. तू निघतो का नाही आत्ताच्या आता? मी चाललोच आहे पण ती गैरसमज झालाय त्याला. काय आणि तू काय हे करायला आलाय का? मला काय सांगायला आलाय का? नाही मी तुला चांगलीच बातमीचं पोचवतोय की. अरे मी फक्त सांगाय आलोय म्हणून आलोय तर. तू हालतो का नाही? बरं आलंय मला सांगायला ह्याचं कौतुक. लई लागले आंबरेल ना पितो आता आंब्याला. मी थांब, माझी मजा करतो काय आंब्यात. थांब आता मी तुला दाखवतो. अरे आला का भावा? आलो की बाबा. काय म्हणली? एकदम ओके. ओके झालं ना? हा तू बिंदास जा. बरं तू काय बोलला काय? मी सगळं क्लिअर करून आलो. काय कुठं नाही ना का? नाही मी सगळं क्लिअर करून आलो. चालतं तू फक्त जा. बरोबर तू इथं बस. ठीक आहे मी इथंच बसतोय आता. तूच जा आता. हा येऊ तुला पण काय आहे. ये, बस आलास का? काय करते? काय नाही, भांडे घासते. आपलं सासरा तर नाही ना इथं घरी. हाय की काही काम होतं का? तात्या घरी काय? बोलू काय? तुला भेटायला आलो तात्याचं काय करायचं तेव्हा गाठलं मला जाऊ का मी? बस की काय काम काढलं माझ्याकडे? काम नाही काढलं म्हणजे येवा भेटून. कालचं जर मी तोंड बघितलं नाही मला जर होय. वाटायला लागलं. हा का? जाऊ दे. तात्या घरच घरात आहेत का? हा तू घरात म्हणलं जाऊ का मी? पण तू एवढं का भेटायला लागलाय तू तात्याला? त्याला म्हणजे कसं असं बघितलं वाईट वाटतं का? नाही तेव्हा येतो की तात्याकडे. तात्याकडे वेगळं येणं असं तुला भेटायला येणं वेगळं आहे तुझ्या. होय चांगलंच भेटायला आलायस की. मग काय बरं ती जाऊन दे. शकील आलता वाटते. हा आलता की. आता मला म्हणला. होय मला काय म्हणला माहिती का? आम्ही गेलतो पूजा. तरीच म्हणलं कसं काय आला? अगो ती गेला की. ती गेला की नाही मला माहित नाही. ती आता भेटला होता हो हो. त्यामुळे आलो बरं म्हणलं. काय काम काढलं बरं? तुझ्याकडे म्हणजे काम आटलं यायचं का? असं नाही हो का मी. होय मला वाटलं काहीतरी कामच होतं काय की. बरं ती जाऊ दे मरू दे. तुझा राग गेला का नाही? हो गेला की. मला माहितच होतं तू माझ्या रागालाच जात नसती. हो तुझ्यासारख्या माणसावर काय राग धरायचंय ना. तुझ्यासारखे माणूस भेटायला आम्हाला नशीब लागतं ना. ती दोघाचं बी असतं का माझं एकटं नशीब आहे सांग बरं. ती जाऊ दे आपलं. हा बोल की. दीपू कुठे गेले? दीपू दीपू आता ग्रामपंचायतला होती गेली घालवली मी तिला. होय हा कुठे गेलत तिला घालवायला? ग्रामपंचायत मध्ये. ती म्हणली अरे अमर शेठ चल की घालव. गेलो तिला घालवायला मी. तू घालवायला गेला? तिला घालवाय काय तो ती चल म्हणली. आपलं प्रतिनिधित्व करते अगं ती. तिच्यासाठी बरं तुला वेळ भेटला आणि माझ्यासाठी बरं नाही भेटला. तुझ्यासाठी वेळ काय काढला नाही मी तेव्हा. तुझ्यासाठी मी कॉलेजला किती वेळा घालवाय आलो. अगं तुझ्यामुळे मी बायांची सोंग सुद्धा घेतल्यात मी. होय मग काय बरं तेवढं तरी केलं. किती कुठाना तुला माहिती का? काय केलं कुठं ना तो? काय कुठाना म्हणजे अगं तुझा तात्या तुला सोडत होता का? ना बायचा आवाज काढून तात्याला फसवलं तुमच्या. बाईचा आवाज? मग काय कुठल्या बाईचा आवाज काढला तू सांग? अगं बायचा आवाज नाही पूजा. तुझ्यामुळेच केलं मी सगळं ही गोष्ट. अगं काय झालं? माझ्यामुळं? तुला निघायला तात्या करायला लागला अडचण करायला लागलं. मी म्हणलं लावलं फोन बायचा आवाज करून. म्हणलं हॅलो कोण बोलतो? तात्या काय बोलणार. मी म्हणलं हॅलो तात्या. तात्या म्हणायला लागला रंजू काय? काय मला वाटलं हा तुलाच म्हणलं आमचं म्हातारं काय एवढं येड्यावाने करते? अरे त्याला वाटलं रंजू. आता ती रंजूच आली. आपला डबऱ्या नाही का त्याच्या हत्या तीच निघाली रंजू. तात्या पळतोय तुमच्या मागं. मी तुझ्या मागं तात्या त्या रंजूच्या मागं. असं झालंय. म्हणजे तू आमच्या घरात अख्खं भांडणं लावतोय का काय? भांडणं कशाला लावतोय मी? मी अगं प्रेमात
आणि युद्धात सगळं माप असतं, तसं मी करायला गेलो. मला काय माहिती होता एवढा पेटन म्हणून. म्हणजे माझ्या तात्याच्या आणि माझ्या मम्मीच्या संसारात तू विष काल होतो का काय आता? आता मी कशाला विष कालू अगं पूजा, तुझ्यासाठी केलं अगं सगळं. तुला आता मी डोकं बुडून सांगू का मी? रामरे तू उठ. रंजू तेरा वादा ओ कसम ओ इरादा रंजू भूलेगा दिन उस दिन तुम्हें मेरे जिंदगी का आखिरी दिन होगा रंजू. नका कोण रडतंय? ओ तात्या, अरे काय रे माझ्या महाराजा, काय झालं रडाय तुम्हाला? अरे माझी रंजू गेली म्हणून तुम्ही रडताय? बायांसाठी कुठं तात्या रडत असतात का? अरे यार वो क्या चीज थी, क्या बात बोलो तुझे. अरे तात्या धीर धरा. जरी रंजू गेली असली ग्रेट. बायांसाठी रडाय नसतं. एक रंजू गेली, दुसरी आणतो आणू आपण दुसरी. नाही रे राजा, हापूस आंबा ते हापूसच आंबा, त्याची तोड कोणाला नाही रे राजा. जीवनात तात्या चढ उतार होत असतात, मैत्री भेटत असतात, जीवनाच्या वाटावर जात असतात. ही बी गेली, दुसरी येईल. पण एवढं मना लागून घेऊ नका. जीवन पुन्हा पुन्हा जीवन नाही. प्रेम तुम्ही मनापासून केला, पण रंजूने नाही ना मनापासून प्रेम केलं. तुम्ही मस्त मनापासून मैत्री लावली, जीव लावली. राजा बघितलं नका त्रास करून घेऊ. नका टेन्शन तात्या, टेन्शन घेऊ नका. मला सुद्धा लय वाईट वाटतंय. तुम्ही चांगला माणूस आहे, तुम्ही मनापासून मैत्री केली. आज रंजू जरी गेली, अजून पुढच्या हृदयापासून प्रेम केलंय राजा मी तिच्यावर. हृदया रंजू गेली, घरी आहे की दुसरी घरची अंजू आहे की घरी? जब लकड़ी जलती है तब बेटा धुआं निकलता है. रंजूसाठी रड नका तात्या. जलता है तो क्या निकलता है, इसकी आग आग आग. बायांसाठी कुठं रडत असतात काय राव तात्या? आम्ही सुद्धा प्रेम केलंय की राव, पण आम्ही असं कधी रडलो नाही. गेली तर जा दुसरी, गेली दुसरी. एवढं नका मनाला लागून घेऊ. 100 पडल्यात गावात असल्या. प्रेम मी नाही रे करत राजा, अंतकरणापासून. त्यामुळेच बसा डोक्याला टेन्शन घेऊन. अहो खरी माणसं कमी ती. आम्ही मनापासून आम्ही सुद्धा प्रेम करतोय, पण आम्ही टेन्शन घेत नाही. गेली जा दुसरी हुडकतो. असल्या रंजूसाठी कुठं रडत आहेत काय? तुम्ही राव असला ग्रेट माणूस आहे राव. तुम्हाला 10 भेटते ना असल्या रंजू पेक्षा भारी भारी भेटते. एवढं नका टेन्शन. अरे वो चीज कुछ अलग थी यार. क्या बात. तुम्हाला कामाला तात्या अटॅक बिटॅक येईन ते रंजूच्या टेन्शन मुळे. नका रडू. अरे यार जान भी गई तो कुछ बात नहीं. एकदा जीव गेल्यावर परत काय रंजू भेटेल का तुम्हाला परत दुसरी? ऐसा चाहते हैं एवढं टेन्शन जैसा मरने वाला कोई जिंदगी चाहता है. ये ना अटॅक कशाला रंजू करताय? दुसरी बघू आपण. तुम्हें चाहते काय आता म्हाताऱ्याला कसं सांगावं? मरने वाला तात्या जिंदगी चाहता. आता रंजूला मी कुठं हुडकून आणणार आहोत तुमच्यासाठी. मी तुमच्यासाठी करतो काय ते. रंजू कशी माघारी बघतो, पण लय मना लावून घेऊ नका. अटॅक येईन. मी रंजूला घेऊन यायचो माघारी आणि तुम्ही जायचं मसून वाटत तिकडे सरणावर. काय करायचं रंजूला माघारी? माझ्या रंजू नक्की नक्की आणतो. वा भगवान तुझं भला करतो राव आता तुमच्यासाठी, पण मना लागून घेऊ नका. बघ तुम्ही काहीतरी हालचाल करतो तुमच्यासाठी. अरे एखाद्या चोकर पक्षासारखी तुझी वाट बघतो रे. मरून गेल्यावर परत काय करायचं राव? घेतो येतो घेऊन, पण लय टेन्शन घेऊ नका. नाही तर बीपी होऊन जासन मरून अटॅक येऊन जायचं मसून वाटत तिकडे. रंजू माघारी येऊन काय करायची परत? मला देशाची काळजी पडली का सांगू तुला. पण तुम्हाला का काळजी पडली? तिकडे घर सांभाळणं व्हाय नाही तुम्हाला, आणि बरोबर तुम्ही देश सांभाळायला आणलाय. सांभाळलं पाहिजे, केलं पाहिजे. बाय आपलं घरातलं बघा आधी. ते बघते ना तिकडं. मी बघतोय की घराकडं का दुसरंच काहीतरी चाललंय? काय नाही सांग काय मम्मीला. नको मला माहिती की तुम्ही कशासाठी रडताय. नाही मी नाही रडत काय माहिती. नको तर आजकाल बिघडायलाच लागले. माहित होतं. नको म्हणू काय बिघडलं नाही. चांगलं मी एकदम मस्त.
तात्या तुम्ही घरी चला, तुम्ही असं काही इथं रडत नका बसू. मला माहितीये तुम्ही कोणासाठी रडताय. मग त्या आंबऱ्याकडे बघते. आमऱ्या नाही चांगला पोरगा. नको नको नको, काय नको. तुमची काही नाटके चाललेत ना, मला सगळं माहितीये बघा तात्या. नाही ग बाई, आंबर खरंच चांगला थांबा, त्या आंबऱ्याकडेच जाते. नको आहे बाई, काय म्हणू नको त्याला. अरे ते पोरग लय गुणवान पोरग ते. कायला सांगू? अगं बाई नको आणू तुझ्या मामूला, नको आणू बाई. बाई मोठा टम्पो ती हा जोडतो, नको आणू तुझ्या मामूला बाई. तुम्ही काय रडू नका, थांब मी चालले त्या बबडे ए बबडे जाणू नको. नाही तुझं काय सांगत असतं तवा, तिनं काळजी करू. मी ठेवतो पोरीला माझी, मी टप्प्यावर बोलत होतो तुझ्या. होय संशय घ्यायचं सोडून गेलं जरा. ती जाऊ दे, ते आमच्या तात्याचं मिटवायचं राहते. तात्याचं काय मिटवा देतो. ताती बसले तिथं रडत त्या रंजूसाठी. तरी म्हणते रंजू कशाला काय म्हणते तेव्हा. आंब्र्या तुला मार खाशील बरं का, तुला मला काय सांगते. नको बाबा. अय आंब्र्या, अरे देवा बघा तुम्ही. अरे थांब की, कुठं पळतोय? आंब्र्या थांब ना. काय बोलतो आमच्या दोघात चालू आहे काय बोलतोय म्हणजे काय चाललंय बघा तुमचं. अय आंब्र्या, अरे असं नको करू, चल की तिकडं. ना जाऊन दे, मला लय काम आहे. काय झालं ते सांगशील का? तुम्हाला सांगतो मी. चल की आंब्र्या. तुला काही काम नाही बोबरान, कुठे मला चल चल म्हणते. सांगा बरं गावातली माणसं काय म्हणतात. अरे बाबा फिराय नाही म्हणत नाही, तिकडे आमचं तात्या बसलेत रडत. तुमच्या तिकडे तशी म्हणते आम्ही फिरायला चाललोय आता. मी सांगतो तात्याचं गुण तात्याला असं करून तात्याला रुचते. तात्या काय रडा का शेंबडा पोरगा होता. गपला का हराम खोर, तुझ्यामुळे तर तात्या रडतोय तिथं का. हॅलो बाबा माझ्या बरं मी कशाला काय म्हणतो. तुम्हाला पण माहिती का नाही बबरान? तात्या मी बैला रडताना तात्या तिथं, आणि ह्याच्यामुळे सगळी आग लागली तात्यापाशी. मी नाही काय केलं. तात्याचं सगळं पटांगण ह्यानेच केलं. बस इथे कुठं चाललाय आता? अहो जायचंय मला, काम आहे माझ्या मन. नाही ही मिटवा अगोदर कुठं. अहो कशाला काय म्हणतो रा बाबा, तुमचा विश्वास नाही का. अरे तू आता फोन कर तात्याला सांग मी रंजो म्हणून मीच बोलतो. नाही आपल्याला नाही सांगायची गरज, आपण म्हणूच नाही. तात्या डोक्यात घेऊन बसलाय तीच. तू आग लावली तुझी जो आता. नाही आग लावली, ह्यानीच आग लावली सगळी. आता तुझी जो. अगं तुझं म्हातारा काय शेण आहे का सांग बरं. मला काय सांगणार आम्ही जाऊ दे, ऐकणार. चल तू आधी फोन करायचा. हा तू फोन कर. मी नाही बाबा, तात्याचा एवढा माझा विश्वास आहे, मी नसतो करत. चालू माझं. आता जाळ तू लावलाय सगळा तुझी जो आता. तू तात्याला सांग आमच्या समोर फोन करून. तुला करावं लागेल ना. तात्याचं बंद ए, कुठं? त्याला करावं लावायचा फोन. तू इथे टाइमपास नाही तर करू तात्या नको. येडा होऊन बरं का आपला. तिकडं. तुम्हाला काय म्हणते बघा पूजा. काय तुम्ही चला ना तिकडं घेऊन. हा, चल अगोदर इथं उठ. आता आवड बिव काय मी म्हणणार काय करतो, पैसे नसते तेवढे घेऊन जमणार नाहीत नाटकं असली. हा, चल तिकडे चल तिकडे. बाबा, ते सोडा बरे. मी सोडत नसतो. पूजा काय म्हणे सांगा बरं, अमरच्या खांद्या कोणी घाट टाकलं. तुझं काय म्हणत नाही, त्याला तर तुम्ही हाणायलाच पाहिजे बघा. हा आमच्या तात्याची पर वाट लावून टाकली ह्यांनी. त्याने ना हा मी सुट्टी देत नसतो बाबा, तुला. पूजा असंच म्हणणार आहे. ती काय म्हणते माहिती माणसात मला खावायची, पण असं लय वाढ बोलतो. तू गोड बोलून असं दुसऱ्याला नादी लावतोय. आता तुझं ऐकणार ना. तू चल अगोदर फोन लाव. तू चल फोन लाव. गावात राव माणसं नाव ठेवते ना मला. ठेवू दे चल ना अगोदर फोन लावते. तात्याचा विषय मिटव अगोदर. तात्या येडा झाला तुझ्या नावात. आंबऱ्याने येड लावले बघ तात्याला. तात्याला पहिल्यांदा फोन लाव. पूजा नाही लावा येत. अरे तात्या तिकडे रडतात, तू फोन लाव पहिल्यांदा. तुम्ही ग बसा, मी लावतो. तुझ्यामुळे करतो, तुझ्या प्रेमासाठी करतो. मी नसतं केला हा, फोन. कर. बबरांना सोडा. ह्यानेच येड लावले तात्याला बघ बरं सगळं. ती सोडा. बबरांना वळून जाऊ नका आता. उपसरपंच मी केलाय. म्हाताऱ्या माणसाला काय येड लावून टाकलं सगळं. नीट धरायचं. रोज बोलते काय कोण बोलतय. फोन. लावतो ना, दम नाही वय. लाव फोन नाही, लगेच. लाव. तुम्ही बोल नका, आता माझी पंचायत करतो तुम्ही. बरं लाव फोन. लय पुढचं बोलणं रान हाण नगले. थांबा लावतो, एकच मिनिट. हॅलो तात्या. अरे कोण रंजू आहे का? हा टाकल्या, मीच आहे रंजू. रंजू अरे तू का सोडून गेली मला? सांग ना. अगं सांग ना, का सोडून गेलीस तू? हा टाकल्या, माझा संसार सोडून तुझ्या संसाराला येऊ का? आगला होय मी तेव्हा. का सोडून गेली म्हणतोय मला? अगं माझ्या प्रिय नको का असं बोलूस. अमंगळ बोलू नकोस माझे प्रिय रंजू, बोलू नकोस का असं. मंगळ तर तू लागलाय माझ्या जीवनाला टाकल्या. मला टकल्या म्हणू नकोस प्रिय. अगं मी तुझा लाडका तात्या आहे ग, लहानपणाचा मैत्री असलेला. बोलू काय लागू बोल. हा तुला नाही रे टकलू, तू शाळे फिरायचं जाऊ दे, मरू दे. तू घबरायला नको, फिर नको तिथं, नाहीतर तुला आली ना कांदेवणी फोडून टाकेन मी. हा ठेव का आता, मला जायचंय.
आमर तू तर त्या म्हाताऱ्या माणसाला यायला लावलं. ओ बबरू अण्णा, प्रेमासाठी केले माझ्या प्रेमात आणि युद्धात सगळं माफ अरे पण ते खरंच त्याला वाटतंय ना रंजू बोलती माझ्या बर. होत आता जेवणी दिवस आठवलं काय दिलं. आमच्या आईलाच नाव सांगते बघ ते दोघांचं. लगा ते बीपीन मरून जाईल म्हातारा पूजा तुझं. नको नाटक करू तू. काय तुझी आई बी काय खातली काय आम्हाला तवा सांगते की आईला. सांगते आईला तुझी बघ उगाच. काय गबस चल. करते आमच्या सांग सांग ह्याचा काटा बसो. हो. अजून कोणाला तरी म्हातारा माणसाला यायला लावी नाही. का सचिन भाऊला बोला काय बोलायचं लगा- आमच्या उराव्यात वय निघा तिकडे सचिन भावाला पण ग्रामपंचायतीत. म्हातारा माणसाला कशाला खोड्या करतो असलेला काय. बघीन मी पूजा राव पूजा. जावा. तुझ्या म्हाताऱ्याचे मसन वाटेचं नेते लाकडं बघा. बीपीचा आजार आहे त्या म्हाताऱ्याला. तुमचा बीपी वाढला ती बघा जावा. आमचा नाही ना आमचं वाढू दे. आम्ही लय खंबीर आहे मला त्याला. नाही टाइम बसायला. मी चालले घरी. झालं का नाही नाही का असं एखाद्या म्हाताऱ्या माणसाला यायला लावून फसवत जाऊ. केलं का नाही प्रेमात राडा आमचं. प्रेमातला म्हाताऱ्या माणसाला यायला लावलं लागा ह्या वयात मरून जाईल म्हातारा ती रंज करून. चला काय ते जास्त तवा. शेत इतकं गदाळ आहेत ना काय सांगू तुम्हाला. आमच्या आत्याची वाट लावली म्हणून आता दिसत नाही रे ती कुठे. मी बी हुडकतोय त्यांना सापडून त्यात बघू दोघ जण जरा. मी तर आल्यापासून मुंबईवरनं मला तर एक दिवस सगळं दिसलं नाही. अहो मला दिसते पण आज सापडलंच नाही. जरा बघतोस. अहो काय ती नंबर आहे का तुझ्याकडे तेव्हा? हा हाय हाय घ्या. ओ भाऊ नमस्कार. बेलू की नमस्कार नमस्कार. या असली पोरं पाळल्यावर अंगलोटीन कुठाना काहीतरी. हो बघू का तसं म्हणताय रे. तुझ्यापेक्षा तर हे बरं आहे. झालं का गाव हिंडून तुझं? नाही नाही आमचं गाव हिंडून म्हणजे सेवा करतोय आम्ही. जरा लक्ष दे जाऊ. सरपंच आहे तुम्ही, आम्ही उपसरपंच आहे, पण कारभार सगळा आम्हालाच बघावा लागतोय. तुम्ही गुलाल टाकून झाला रिकामा. नाही नाही आमच्या तोंडावर आम्ही सरपंच आणि मागणं खुर्चीसाठी तर हिंडतोय गल्ली गल्लीने. अहो मतदान राव सरपंच माझ्याकडे बघून लोकांनी मतदान तुम्हाला दिले राव भाऊ, म्हणून तुमच्या अंगावर गुलाल पडलाय. आम्हालाच करावं लागणार आहे. हिंडून हिंडून तुम्ही मत करताय. आमचं एका फोनवर होतंय. नका भाऊच्या नादी लागू. भाऊनी चांगल्या चांगल्याला भाऊ आहे काय भाऊ म्हणजे भाऊ आहे. मातीत त्यातलं नाही चारली वाटोळ करून घेऊ नका. माती म्हणजे म्हणणं काय त्यांचं चांगलं संस्कार दिलं माणसांना यांना. जरा गावात लक्ष द्यात जावं गोरगरीबाकडे. नुसतं मतदानापुरतं कशाला तुम्ही राहू फिरलाय. आपल्या भीती बघा जरा पडल्या सगळ्या. करू घे गावातले काम. काय एका दिवशी होत असतात का. गावगाडा ही 5 वर्ष आपल्याला काम करा टाइम त्या नामाचं माहिती का तुम्हाला एका फोनवर केलंय भाऊनी. तू अजून मिशा बी नाही तर आम्हाला लागला का गावात इलेक्शन शिकवायला. अहो इलेक्शनचं काय भाऊला बोला तुम्ही. त्याला सगळं माहित आहे गावातला खडा ना खडा. तो फिरतोय ना त्या दीपीच्या माग. सरपंच पद निघून जाईन असल्या पोराच्या नादाने. तिच्या मागच नुसतं दिवस शिपूट फिरल्यागत फिरतोय की. तिच्या माग वय हा? आपला विश्वासातला माणूस आहे राव काम ते कर सदस्य. काम. त्या पोराने दावली ना ती भीत लक्ष दे त्या घराकडे. त्या दीपीमुळे आपल्याला खाल्ल्या वरडातलं मतदान सगळं लेडीचं आपल्या मागे आलंय. कामाची ती तिचा स्वभाव तुम्हाला आम्हाला नका ओळखता सांगू नाही. तसले. फक्त बबुरांना ओळखू जाणं तिचा स्वभाव. अहो ते आपलं कामाचं अर्धा रात हाक मारलं तर आपल्यासाठी कधी बी हजर आहे. तिचं नग सांगू त्या आंबऱ्यामुळे ती आली. आमरमुळं एवढं होय. ध्यानात तो. हा आमर माझाच माणूस आहे. ही बिल गुलाब आमरला कोणी घडवलं हा? आपल्यामुळेच आमरला गावात किंमत आहे. घडवलं हा. तोच घडवलं. वरच्या आणि आळीचं. त्याच्यामुळे तर तो आलाय. नाहीतर तुझं दीपीची जागा कधीच गुलू होती. आणि त्याच्यात मी बी मदत केली आहे. पुढच्या 5 वर्षातला आम्हाला कोणाची गरजच नाही भाऊ. आता मला पश्चाताप वाटायला लागला की सरपंच आपणच झाला असतो. पण आता आता काय सांगून ठेवतो तेवढ्या वेळेस आता आलाय तर गावातली नीट काम कर. पुढच्या वेळेस तुझा पत्ताच कट आहे गावातनच. भाऊ हे मला सांगून उभा ठेवतो करा. तुला. हा. बबरांना असा माणूस आहे की ती गोरगरिबासाठी अर्ध्या रातचं आम्हाला काम नको करायचं आहे. तो. आम्हाला सांगूच आमदारकडे नका काम तसले. असू द्या, हा. बघितलं आम्ही मंत्रालयात मागच. काम असू द्या, पोलिटिशियनचं काम असू द्या, बबरांना एका फोनवर काम हा. करतो. पावसात घर पडली तरी बघत नाही. चालतंय चालतंय आलो मी चौकात. सरपंच म्हणतोय आता हो. काय भाऊ 15 दिवस गावात नसतात. आता कुठं आलाय फेरफटका मारून. गेलतो मधल्या आळीत. होय मधली आळीच म्हातारा गुंगून करते काय. म्हाताऱ्या माणसाचं वाटोळ झालंय राव. कुणाचं? त्या तात्या आहे का तात्या आपला. तात्या वय हा, हा. तात्या. त्या पूजाचं वडील. पूजाचं वडील. हा. बर बर काय त्या झालं? अमरने काय केलं, मी रंजू बोलते म्हणून बायांचा आवाज काढला आणि त्या तात्याला बोलायचा मधून अजून. बर. तात्याला वाटलं मग खरंच रंजूला फोन ओ ती रंजू आहे ना ती माझी आत्या आहे कळलं का. असू दे. आम्ही कुठं म्हणतोय काय आमची आते आहेत अहो. अहो शेटनी पर वाटलं. कुणी शेटणी होय. हा हे अमरने सगळं त्या म्हाताऱ्याला फसवलं. त्या म्हाताऱ्याचं काय झालंय? म्हातारा येडं होईन ते रंजू रंजू करते हा म्हणते मला रंजू आणून द्या आणि रडते सारखं. हा
ते माझं काय ऐका ना, मग ते मी म्हाताऱ्या पैसे जावा त्याला म्हणा तात्या रंजूचा फोन तुम्हाला येत नव्हता, अमर बायांचा आवाज काढून तुम्हाला फोन करत होता, ती खोट आहे सगळं आणि आम्हाला तुमची चेष्टा नाही केली. नाही त्या शेटला धरून हाणावंच लागल. येड होऊन जाईन. आता काय कर, तुला ती म्हाताऱ्या ती पूजी अमर लागतात ना त्यांना उराव घे. हा. तुझं काम धंदा बघ, आम्हाला जाऊ दे. चल. चला भाऊ. अहो खांद्यावर घेऊन फिरणारा माणूस आहे, हे आपल्या जीवाची माणसं आहेत. टाइम आला दावीन हेच का. चालतंय चालतंय. नमस्कार भाऊ. अरे नमस्कार अमर. नमस्कार. बस बरेच दिवस दिसला नाही. काय मुंबईला गेलता झालं पाहुण्याचं ऑपरेशन हो पाहिजे. झालं झालं. मला कळल्यापासून लय वाईट वाटायचं म्हणून तुम्हाला कधी भेटणं सवय झालं मला बी. मी पण मग आत्ताच मी त्या तुझ्या बरं ती नसतो का कोण हो? ती जाडा बारका डबरू होय. डबरू. डबरूला मी सकाळीच विचारलं, अरे अमर दिसत नाही, कुठे आहे काय. अहो काय झालं माहिती का, जरा हाय अडचण सचिन भाऊ. आता काय तुम्हाला सांगा बरं. काय नाही काय हो. झालं? ऐका काय? की. हा, ती रंजूमून ती लावलं ना झालं ना त्या तात्याला. बर ते बबरू भेटला होता मला, तुझं काहीतरी सांगत होता ती तात्या. हा. सांगायला लागलं ते आले माझ्या अंगली टाक. बर आता कसं असतं माहिती तुम्हाला माहिती का नाही, तुम्ही आता प्रेम केलं ते का नाही, प्रेमातून इथं सगळं माप असतं. त्या संदर्भाने गेलो करायला मी. बर अहो ती म्हातारा एवढंच करायला लागलो आणि ती डबऱ्याची आत्या मला माहित नव्हतं. बर आम्ही लावला फोन तर तिला लागलो म्हातारा उडत आणतोय माझे रंजन. तुझ्या बोला आणि माझ्या बरोबर. आता काय झालं दोघात. त्याच्यामुळे तात्यामुळे तर ती बोला नाही. तिने फोन केला तिला कळलं म्हणून तिने काय राव तुम्हाला सांगतो कुणा सांगणार. जगत पिकून घातला मला तिने. काय म्हणतो. बघा की राव काय आपलं असू दे, काय सचिन प्रेमात सगळं मापच सगळं असतं. माप असतं पण एवढं बी असतं सांगा बरं. हं? तू बिनधास्त लढ, मी आहे तुझ्या पे. तुम्ही काय बरं का हा. तिला कळायला पाहिजे सांगा बरं. हा काय किती भारी पोरगा सांगा बरं. म्हातारा सभ्य पोरगा आहे कुठं सांगा बरं तुम्ही. नाही बरोबर आहे तुझं. वाटलेस तर मी तात्याला पूजाला त्यांना पण बोलतो मी. नाही मला तुमची आत्ता गरज नाही लागणार. बर मला पुढे तुमची गरज लागणार आहे. चालतंय कारण तू. ती आता एक कडू म्हणता बरं का बर पोरगी देत नसते मला. काय म्हणतो. ती घोड्यात लावणार मला बाबा. तर काय मला आपण मग काय कार्यक्रम करायचं ते करू. तू फक्त मला सांग, तुला ज्या वेळेस अडचण येईल तेव्हा सचिन भाऊ तिथं उभा असणार. मला घोडा लावत नाही तुम्ही. नाही म्हणजे पहिल्यासारखं पुन्हा हो, तुम्ही काय पहिलं- तुमच्यासारखं बदलतं भाऊ. पुन्हा मला राजकारण इलेक्शन. आता तसलं सगळं मी सोडून गेलंय बघा मग आता काय? फक्त आपल्या गावासाठी आपण उभं राहायचं. अहो हा? चालते हो. पुन्हा आम्हाला आता मी तुला काही त्रास दिला असेल पहिला, हा. ते सगळं विसरून जायचं. आपण सगळे एकत्र मिळूनच आता हे नाही, गावाचं नाही. काम करू की. करायचं. अहो, पुढे तुम्ही मोठे हुद्द्यावर जाऊ. हा. पुढे तुम्ही समजा तुमची आमदार साथ गुंडार पाहिजे केलं. मला पण. हा? 100% हो. पुन्हा तुम्ही काय करा आमदार केलं लढा तुम्ही प्रोग्राम करू सरपंच एखाद्या गरीबाला करू. चालतंय दीपा मॅडमला करायचं. बघू वेळ आल्यावर. हा वेळ आल्यावर करू. पुन्हा आता काय करा माहिती का एवढं ती पूजेच्या जातीचं बघा जरा. हो ती चालेल. जरा पाहुणं पिऊन खटपट चालते बरं, बरं, बघायची. नाही ती कुठं ना व्हायचं. बरं जाऊ दे मोरू दे. ती जी म्हातारी बरी ना. हो बरी आता आणल्यात घरी आणलंय व्यवस्थित आहे सगळं. मग काय ऑपरेशन अडचण एकदम मस्त झालंय, काही सकट अडचण नाही आता. चालतंय. हो मग तेवढं एकच नाही का बरं. घरकुलाचं बघा. तुम्हाला त्या दिवशी म्हणत होता बर. अरे ते सकाळी मला ते टपसाळ्या पण आलता, त्यांनी ती जागा दावली त्याची नक्की. आणि त्याला सांगितलंय तुला अडचण अजिबात येणार नाही. मी भाऊसाहेबाला सकाळीच त्याला म्हणलंय सांगतोय तुझं काम चालू कर, नाही. तुझी हप्त्याची पण काही तुम्ही अडचण तुम्हाला येऊ सांगू देत का, तुम्ही मी एक असलं ना गावात काय हो, अडचण येत चालतंय, नाही. चालतंय, आम्ही बिनधास्त बिनधास्त. लढू. हो, हो. बरं चला येऊ का मग. नाही. ओकेच. हा चला चालतंय. आणि घे काळजी. हो येतो चला. अडचण आल्यावर सांग फक्त. हो ए तुझ्या इकडे आमरतून तुझं काय झालंय. काय तर भांडण झालंय वाटतं तुमच्यात. का तुमच्यापर्यंत काय बातमी पोचली काय? पोचाय काय गावाच्या बाहेर राहते का काय मी आता. बरं ती जाऊ द्या, मी नामर घेईन बघून. काय अडचण असली तर सांग. काय अडचण नाही अहो. तात्याकडे येऊ का. कशाला? मी विचारतो की तात्याला काय का भांडताय, काय चाललंय. तुम्ही ग बसा हो, तुम्ही काहीतरी काढू नका उगं. जाऊ द्या, मला काम आहे, मी जाते. अगं ऐक ना, काय तुला जर अडचण वाटत असेल ना तर मी सांगतो. आता अमर काय आपलाच आहे गावातला मुलगा, किती केला तरी मला त्याची मयाच येणार ना. काय गरज नाही, बघ तुझ्या मनाने. मी नामर घेईन बघून. वाटलं तुला तर सांग, आम्ही आहेच. हा आला टाइम तर सांगन. चालतंय चालतंय. अरे तुझ्या काय आता तुला बोला म्हणतो मी, काय म्हणते. बोलते मग. जाऊ दे माफ कर मला. मी नाही करणार मग. तू पाय पडू का.
नको बाबा माझ्या नको पाया पडू. माझं काय करायचं केली थोडी चेष्टा तू एवढी बिल सिरियस घेतो चालतो पण नको हे सांग बाबा जा तुम्ही तुझ्या घरी. केली त्यात चेष्टा आहे असं करायचं म्हणलं कसं सांग बरं आपल्याला आयुष्यभर तू साध्यान रे म्हणा इतकं लोक चाललं कसं सांग बरं दर अजून एकदा कान नको बाबा जा तू आमच्या तात्या येते घरी. मी येऊ किती हलणार नाही तू मला जेव्हा माफ करत नाही तेव्हा मी तिथं बसून राहणार आमरे जा म्हणते ना तुला. नाही जाणार मी हलणार नाही मी बसून बसतो आमच्या तात्या येते बरं का आई घरी आमचे. तुम्हाला माफ करलं की जाणार नाही करणार मी बाबा. नाही करणार मग मी बी असंच बसतो अरे आमरे ऐकत जा ना. नाही ऐकणार बरं जाऊ दे करते मग. केलं मग मला पण इथनं पुढे कसली चूक नाही करायची. काय करत मी अगं आमची राहिली बरं येऊ दे ऐक भेटायला येणार ना उद्या बघू सांगते आमच्या. ये ना तर मग राम राम तात्या. कस काय बरं आहे का? काय चाललंय बापू? काय नाही सध्या निवांत आहे. काय लय नाराज आहे का काय? अरे माझी रंजू नाही रे इथं. रंजू तुला माहित नाही का? अरे किती डंक वाजला आमच्या प्रेमाचा. अहो तात्या तुम्हाला ह्या वयाला शोभतंय का? रंजूचं वय कुठं तुमचं वय कुठं तात्या? काय रे तू मूर्ख आहे बाळ. अरे प्रेमाला काय वय लागतं का? अरे म्हाताऱ्या जरा थोडा विचार कर. रंजूचं वय काय तुझं वय काय? हा? अरे प्रेमाला वय नसतं. प्रेमाला वय नाही पण आज चालतं का आता ह्या वयात? कोण म्हणतं चालत नाही? हा? काय म्हणतात लोक? काय म्हणत नाही म्हणतात म्हातारपणात कस काय चाललंय? हे तुम्हाला शोभत नाही तात्या. हे चुकीचं आहे तुमचं. नीट बोल. नीट बोल नाही बरोबर नाही तुमचं वागणं बरोबर नाही. रंजूचं वय बघा तुमचं वय बघा. अरे अरे मिया बीबी राजी तर तू क्या करेगा रे नाही काजी? नाही तात्या चालणार नाही असलं. ए तसलं ती भाषा शिकवायची नाही मला. भाषेचा विषय नाही तुम्हाला समजाय पाहिजे. ह्या वयात कळतंय का म्हातार वयात? हा? अरे बाबा तुम्हाला कोण सांगणार रे कळतंय का नाही? माझं सांगायचं काम आहे. माझं नाव गज्या मी करतोय गावाची माझ्या. ए गज्या हा करू काय तुझी जरा कज्या बरं. गज्याचा नाही विषय. लक्ष का जरा व्यवस्थित राहा. हात नको लावू मला. हात लावत नाही हो मला होता. हा तसं हात लावू नको. चल तात्या येऊ मग उशीर झालाय. बस बस अरे बस कुठे चालला का? आता जायचं थोडं काम आहे मला. जायचं काय काम आहे काय? आता बोलला तू माझा जीवा भावाचा मित्र आहे होय. म्हणून आर गजे ऐक मी काय म्हणते. तू माझ्या जीवा भावाचा मित्र आहे. पण माहिती आहे काय माहिती आहे तुला? असं दे मी तुला घोडाच लावतो रे. ए, काय कसला काय काय नाही तात्या चष्मा घे डाय करा व्यवस्थित दिसाल. आणखीन उठावदार रुबाबदार व्यवस्थित व्हाल पोझिशन मध्ये दिसाल. मी तरुण हो दिसेल डाय का? करायची डाय चष्मा घ्या. अरे मी काय म्हणतो मी तरुण दिसेल का? हो हो कॉलेज कुमार कॉलेज कुमार तात्या कॉलेज कुमार. तुझी म्हणतो ना तसंच हो, हो, करतो मी. हो. डाय करतो जरा टॉप म्हणजे जरा तरुण दिसेल. हो, हो. आणि मग ती बी मग डावलं मूर्ख हा. लचकत हे सगळं काय करा काळ करा सगळे. अरे तसं म्हणू नको. डाय करतो मी. टाकायला कोणाला पण असतं. जन्म झालेल्या बाळाला बी टाकायला असतच की नाही? हा? आणि मग बघ जरा केलं का टॉप पॉश मध्ये दिसल. हा, चालतंय, चालतंय. हिरो दिसल हो, हिरो. एक नंबर हिरो एक नंबर कॉलेज कुमार. मग ती बघ कशी लचकत मुरट. मग ती तुला एक माहिती आहे का? हा. डाळिंबाचं तान तुझ्या पिळलं होटावर. पेटी दार पेटी मग गुलाबाचं फुल तुझ्या चुरडलं गालावर गाला फुल तुझ्या. ए तात्या रंजू नाही मी. अरे तू एक काम कर. म्हणजे रंजू आली असेल मला जाऊ दे रे मित्र आता. हा. पुन्हा भेटू आपण. हा बरं का? या जा तात्यात जा. माझा गाल ओढतोय ना तुला स्वर्गच आठवायला होतो. माझं नाव आहे गाज्या. मी बी करेल गावाची माझ्या.
राम राम अण्णा. राम राम गजा आणि वाजव गावाचा बाजा नमकरची लाव भांडणं आमची. नाही रे बाबा. अरे तो त्या गावाच्या शेजारी माझी भांडणं लावलेल्या का नाही काय म्हणतो. नाही अण्णा कवाच नाही. काय कवत नाही म्हणतो. आपण गरीब माणूस आहे पाया पडतो बाबा. अरे कशाला पाया पडायची गरज आहे तुझी आणि काय आम्ही सक्षमचं बघतोय या. नाही माझं काय नाही ती बाबा. बाई माझ्या संग बोलली. तुम्हाला काय माहित आहे का? अरे बाबा मस्त माहित नाही पण तो लावतोय भांडण ना. काय झाले माहित आहे का? आपल्याच गावातला नाही का तात्या हा त्या लागला रंजूच्या नादी. अरे नादी पण लागलं तरी मला काय करायचंय त्याचं बाबा. समजून सांगा ना. अरे काय समजून सांगतो. हो काय समजून सांगतो. येड्यावणी करायला लागला. येड्यावणी करायला लागलं तरी मला काय करायचं त्याचं काय घेणं नाही मला. सारखा रंजू 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 अरे रंजू 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 करतोय तरी पण त्याची गरज काय आपल्याला. बघा सांग मिटलं तर मिटवून सांगा बघा. ऐकलं त्याने तर काय बोलतो. अरे सगळ्या गावाची दुनिया सांगायला लागलाय माझ्या. गावात सांगायचं माझं काम आहे. जाऊ का अण्णा? हा जा 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 बघू आता काय येते. पूजा बेटा पाणी घेऊन ये. आले आले. अरे आज आळस खूप आलाय रे. हा तात्या मी आले थोडस. ए कुठे चालली. इथं बस इथं बस जरा. अरे इथं बस काम आहे जरा. अहो तात्या जायचं होतं बा काय थोडस. तू सारखी गुरु 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 मला जायचंय मला. कुठं जात असते तू. जायचं होतं मैत्रिणीकडे. जाऊ का? कशाला काय काम आहे. तुम्हाला काय सांगू काय काम आहे. अगं कोण तुझी मैत्रीण. तुम्हाला काही माहिती नाही का तात्या माझी मैत्रिणी. अगं बरोबर आहे पण काय काम आहे कशासाठी जायचं. एक बाप या नात्याने मी तुला विचारू शकतो का नाही. आता तुम्हाला काय सांगू. काय आमचं काय सिक्रेट असतं का नसतं. अगं बाई काय सिक्रेट आहे ग तुझं. अहो तात्या तुम्हाला नाही सांगण्यासारखं ते. काय बोलते बापाला सांगण्यासारखं नाही. हा बरं ती जाऊ द्या. मी जाऊ का? नाही नाही अजिबात जायचं नाही. कोण मैत्रीण काय चालली तिकडे लगेच सारखा घराला द्यायला. आणि तुम्ही जाता ते. अगं मला काम असतात बाई. आणि तुम्हाला काय काम असतं होता ते. अगं बाई अनेकांचे प्रश्न आहेत. स्त्रियांचे प्रश्न आहेत माणसांचे प्रश्न आहेत. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आहेत. लहान मुलांच्या नातवांचं काही ऍडमिशन होत नाही त्याचे प्रश्न आहेत. ते मांडावं लागतात. माहिती की मला काय काम असतं. प्रतिनिधी खेचतो मी. काय 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 म्हणायचं आहे तुला. सांग का मम्मीला. घरात बस. चल उठ थांबू नको इथं. मम्मीलाच सांगते आता ना तुम्ही. हा जा सांग. चला आता घरात आपण नको बाहेर. ह्याला सांगू काय त्याला सांगू का काय सांगते काय. हा आईला सांगते मम्मीला सांगते. मम्मीच्या पोळक्याची काय केलं बापान तुझी. हा काय बावलट पोर. हा बापाला सुद्धा जोमानीत नाही. अरे हो त्या बापाच्या ठो. साडेसाती आली बाबा. नाही जवळ आली तर बरं होईल. अरे अमर. नमस्कार. या, या. नमस्ते. अरे मी तुलाच बघतोय सकाळीपासून. का? अरे ते तात्या नाही का. ए साडेसाती पहिलीच ना तू. तात्याचा विषय त्या आहे. दिवशी गोडा लावला भांडण लावली नात आलं उरव माझी. अरे माझ्यावरच कशी येतात सगळे भांडण. मी कशाला लावतोय अमर. हा? नावच कळीचं नारद म्हणून ठेवले. नाही रे अमर मी कशाला भांडण लावतोय. काय काढलं विषय सांग. जाऊन दे. तात्या येडा धावायला लागला तिकडं. होती की तुझ्या बापाचं काय जाते तात्या झालं तर. पण ती रंजूच करतोय. ए ते हाय माझा सासरा. गायच्या तुला चुपीन बरं का मी. ती रंजूच करतोय सारखा रंजू. माझी रंजू. करू ती की रंजू काय तुझी बहीण फी नाही होता. मला सांगायचं काम आहे. तू फक्त गावात काय करू नको. गावात वातावरण शांत असावं ही माझी इच्छा आहे. मग असं मग गावात शांत वातावरण म्हणलं मग रंजूच काय सांगतोय तू. तात्या म्हणतोय मला तरी काय घेणं आहे. गजाले मारीन बरं का. मला काय घेणंच नाही. तीच म्हणतोय रंजू माझी. असं ती मरू दे. तुला काय करायचंय. ती भांडणं लागली पूजाचं माझं भांडं उघडं पडेल. तुला ते करायचंय का. मला नाही करायचं ते जाऊ. हा पूजाचं तुझं काय चाललंय. का तू काय अक्षरात पैसे द्यायचं का आम्हाला. काय चाललंय विचारतो. तू म्हणला पूजा मग पूजाचं तुझं काय चाललंय आता. म्हणजे आमच्यात विष होतायचं का. वीस होताच नाही बाबा. तो पूजाचं नाव काढला. झाला का सकाळ सकाळ का डोक खातो माझं तू. मान झाली आता. तू म्हणला पूजा म्हणून मी बोललो. काय होईल माहिती का. साडेसाती लागेल मला तुझ्यासारखी. बाबू तुझं तोंड बघितलं की मला साडेसाती लागेल. तू असताना साडेसाती गावात. अरे होय 67. पण माझं बी कसं आहे सांगणं काम आहे. चांगलं हो मी सांगतोय. म्हणजे आम्हाला गोडा लावतो का तू. चांगलं हो म्हणून विचारतो. पूजाचं नाव काढलं म्हणलं. चांगलं चालू सगळं व्यवस्थित आहे. मग मला हेच समाधान आहे. तुझ्यासारखी 2-4 असतात ती गावात कोकालते बाबा असं तसं म्हणून. ना आपण नाही तसं हो. आपण असला तर जरा सुधार जरा बरं का? आपण नाही हा, जा जा. आपण आता पण किती जण गोडा लावला. आपण नाही चला येतो. ती किनव्या गेली ती बरे. ती काहीतरी कुठं ना करणार माझ्या येणार हे.
गेलं 7:30 जाऊन दे. दोस्ता काय करतोय? अरे जोरदार याय ना बाबा आमचा याय ना या वाट बघतोय मी त्याची. बरं झालं का तुला आता रात्री हाणलेलं बायकोने? कशामुळे हाणलं पण काय हा? नाही, हाणलं पण चर्चा आहे तुझी. कोण म्हणलं तू निवांत बसलाय झाडाखाली. बसलंय आपलं निवांत तर काय आहे तेव्हा काय करतोय फेता नाही काय नाही नको मार खात जाव काम मार कर खायची काय वाटले का गरज तुला? वाढवण्यात नाही वाढत तुला काय घेणे तेव्हा हा? सगळ्या गावात तुझी चर्चा आहे की तुला हाणलं रात्री चर्चा अशी तर बायकोने. तुझं काय तुला काय घेणे तेव्हा हा? हो, हो. पगार वाढत नाही वाढत आई दोस्त जेव गाल सुजलाय बायकोने अरे मार हाणलं. खाल्ला म्हणून तुला काय घेणे माझी बायको या चर्चा उठते गावात चर्चा तुला उठते काय हाणलं. 7:30 कुठं आली कोण टाकता जाईत तुला ना हाणलं हा? बायकोने म्हणून काय म्हणतो रे. मार खाल्ला म्हणून जाऊ दे हा? बघतो तू. अरे काय म्हणतो तेव्हा तू काय म्हणतोय तेव्हा माझी बायको मला म्या मार खाल्ला तुझं काय केलं 7:30 कुठले जाईत ना आज माझा दिवस असा फारतो काय ना ए जाय माझं बी नाव आहे काज्या मी बी करतो साऱ्या गावाची मजा. हॅलो. हा बोल की पूजा. रामप्रिया मला काय आज जमणार नाही बरं का यायला. काय तात्या येऊन द्या ना का? आता येतो आणि बघतोच तात्याकडे मी आता काय असेल ते असेल. हा ये मारायला तुला तेवढंच पाहिजे आमचं तात्या का खपण. पूजा खापायचं माझी नाही ग पण आता किती आपल्या प्रेमाला तात्या विरोध येतो बघ बरं त्यामुळे मला तात्याचा राग येतो. ती रागाचं जाऊ दे आपण उद्या भेटू राहू दे. उद्या पिद्या काय घेत देणं नाही मला. मी आता येतो आणि तात्याला डायरेक्ट विचारतो काय असेल ते असेल. आज मी तात्याला विचारून टाकतो म्हणून तुझ्या पूर्वीवर प्रेम आहे आणि काय होईल ते होईल. चल मी येतो आता. अरे ऐक की अरे ऐक की ठेवलं बघ हे पण मरण मला पण मारण. कोणाला मारते काय? कोणाला नाही म्हाताऱ्याची तर काय गरज हे आहे. कार्तीला करावं काय म्हणते काय कळा ना. अजून ही येड येईल त्यापेक्षा मला तात्यापाशी जाऊन बसावं लागेल. राम राम काय साधू लय याने केलं वा दिसताना. काय नाही येऊ म्हणलं तुमच्याकडे. बरं झालं आला बाबा. वा वा छान छान छान. काय चाललंय साधू देवा? काय नाही निवांत आहे. बरं बरं बरं. काय पूजा पूजा कितवीला शाळेला कितवीला नाही? आता ती 12वी पास झाली. बर तिला आता चांगल्या कॉलेजला टाकायचं म्हणतोय मी. लग्न बिग्न कवा करताय का नाही? काय अजून तर काय आलं पाहुणं बिवणं काय? काय तसं काय सांगावं नाही आला. हा आमच्याकडे आहे एक हे. वा 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 वा. अरे वा हा. वा 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 वा. बोलवायचं पाहुणं. बोलू ना. अरे पूजा पाणी आण ग. ये ये ये. बरं केलं बाबा रे हा. आणलं ते. फार मोठा भार हलका झाला माझा. म्हणलं हाय पूजा चांगली पूजा. नाही पुरे पोरगी हा, काय एक पोरगी नंबर आहे चांगली, माझी. हा. हा. दे पाणी दे बस. अगं तुला एक आनंदाची गोष्ट सांगायची. कसली? अरे काकांनी तुझ्यासाठी स्थळ आणलंय एक चांगल्यापैकी. काय आहे बाई? हा पूजाला काय पटत नाही वाटते. अहो लाजली ती आणि पटकन घरात गेली. हा. खूप चांगली पोरगी. का तात्या? आलं बघा ती एक फोन होती. हा. घरात काही एखादं शुभ कार्य घडायला लागलं काहीतरी चांगलं झालं ते काय नाही काहीतरी होते. आयुष्याने सारखं मागाच्या निवड पण होती आम्हाला त्याच्या बरं. आईला त्याच्या काय करावं. अहो काय करताय सरा बसू द्या मध्ये. काय काय बसतो काय तात्या अंत्ययात्रेला चाललाय काय? काय मूर्खासारखा बोलतोस रे. अंत्ययात्रा हाय बघितलं का? अहो ना अंत्ययात्रा नाही मला वाटलं देवा पिवाला चाललाय कुठं तुम्ही दोघं जण बसलाय म्हणून. मूर्खासारखं बोलतो. अमर तीच बोलला असेल. कुठं काशीला चाललाय का कुठं पंढरपूरला चाललाय का? काय साधं तुम्ही बोलता या मूर्खावर नका विश्वास ठेवू. अहो ही काय माहिती का म्हाताऱ्याला डोकंच नाही. त्या पोरीला ताप देतय आणि गावातल्या माणसाला ताप देतय आणि मेल्या तर किती माणसाला ताप देईन काय माहिती. पहिला मी तुला रागाल बघ. जाऊ दे मोरू द्या. पूजा कुठे? काय काम आहे तुझं? वया नाही आलो तो. सांग कोणती वही आहे मी घेऊन ठेवतो तुझ्याकडनं. तू माझ्या डोळ्याचं ऑपरेशन 3 वेळा झालं आणि कुठली वयन पी म्हणता तात्या निवळ येड ही. आम्हाला काय ते पूजा चांगली पोरगी आहे. बर जाऊ दे. काय तुम्ही कसं काय आलता इकडे? काय ना आम्ही आलतो बसायला आता. अरे आपल्या पूजेसाठी स्थळ आणलं ह्यांनी. काय? हा? हो तात्या तुम्ही जावा बरं जावा. ए, थांब. त्यांनी स्थळ आणले माझ्या व्याकरणाला काय जावं रे? पूजा काय होय म्हणते का लागणार? तुला काय माहिती? अहो तात्या अजून लहान आहे लेकरू ती.
ते मी ठरवेल बाप आहे तिचा, तू नाही ठरवायचं. तू बाप आहे का तिचा? हो पण तुम्हाला काय गावातले दुसरे पोर दिसले नाहीत का हो? नाही पण ती पोरगी मुलगी बी चांगली, ही चांगली. अगदी बरोबर आहे, बरोबर आहे. चांगलं केलं बाबा. अहो ती आता काय सांगून उपयोग नाही आता हे. काय रे, काय काय झालं? काय काय नाही ते पूजाला बोलवा, मी सांगतो काय सांगायचं ती. चल का रे बाहेर, पूजाला बोलवा. काय बोलवा पूजाला? नाही बाहेर होणार, पूजाला बोलवा. नाही बोलवणार मी. तिने आधीच म्हणली लग्न करणार नाही मी आता. कोण? तिला शिकायचंय, तुम्ही शिक्षणाला अडवा आणताय तिच्या. ते मी ठरवलं. त्या नवरीच्या घरी गेलो शिकायची. तुम्ही जावा, तो आम्ही सांगतो निघू. नाही साधारण तुम्ही बसा. तुम्ही आणलं ते स्थळ आहे त्याच्या पाहुण्यांना बोलवा आपण. बसा गप्पा मारून, मी पूजाला इथून येतो. नाही नाही काय नाही, जायचं नाही. तू जवळ कोणाच्या परवानगीने घरात जातो तू? आम्ही लहानपणीपासून मित्रमैत्रिणी होतात त्या. मग मी तुला कुठं म्हणलेलं आहे 10 दुश्मन आहे तुमचा? आता हे काय खरं नाही. तू अमर रागाला घालू नको सांग माझ्या. रागाला घालू नाही, भांडण करू आपण. पण मला वाईट वाटतंय एखादं लेकरू जर शिकताना तुम्ही जर आडवेत असला तर. तुम्हाला कोणी हक्क दिला बाप असला तरी? अरे मग बाप आहे मी तिचा. बाप असला म्हणून काय तुम्ही काय बी करता नव्हता? काय करता म्हणजे? आम्हाला राग कोण रे आमच्या घरात स्टप डप करणारा? सब डब. मी मित्र आहे तिचा. तिचा मित्र आहे, लांडा कारभार करायला आला. हा लांडा कारभार. नाही आम्ही लग्न होऊन देणार तिचं. का? काय नाही, तुम्हाला काय आमच्यासारखी पोरं दिसत नाहीत काय? काय म्हणजे अहो आमचं लग्न आम्हाला पोरगी बा कुठतरी. बघू का तुला? बघू ना. बरं पूजा लाग मला. पूजा नाही अजिबात यायचं ना. येते पूजा. पूजा काय पूजा? हे आले भुंगी तिला लगेच. इकडे की? हा. आल्या हा, बघ 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 काय बघतो? अहो इथे येऊ दे पूजा. आले ए ए काय बघतो रे? अहो येऊ दे की तरी तिला. ये पूजा. अगं काय ऐकतोय हे मी? का माझे कान फुटले ना ते ऐकण्याआधी? काय झालं पण? अहो तात्या काय म्हणते तर? तात्या तर तुझं लग्न करायला चालले तर. आणि मग काय सांगितलं की झालं? मग. चांगलं. ए तुला खरं चाललं ना? हा बघाय का? नाही नाही ए हे साधू बरं. तुम्ही जाऊ आता जरा थोडं आम्ही चालतंय. बोलतो. हा चालतंय. राम 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 राम. राम. माझ्या पाडाला त्या संस्कार आहेत का मुलामध्ये? हे पूजा तू इकडे बस. चल. ए काय बाजूला? हे काय खरं नाही बरं तात्या. कशाचं काय करणं? अहो ती मुद्दा म्हणती तिला शाळा शिकायची. तुला शाळा शिकायची का? नाही तात्या. बघ ऐका, तुम्ही अरे तिकडे बघा. पोरगी कोणाची? तुम्ही तिकडे बघा. एक मिनिट कोण आले. काय रे काय खून होतोय त्याला? खुनवत नाही म्हणलं, ती कोण आले ते बघा म्हणलं. कोण? कुठे कोण आहे? तुम्हाला हे कळतच नाही. मी बघ पांढरा झालोय काय? ती कशाने झालं ते जाऊन द्या. ती नको म्हणती लग्न कराय. होय बेटा? नाही करायचं लग्न. वा 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 पोरगी कोणाची? जातो मग मी. हा जा. तिला ती तात्या लय अवघड खेळ आहे. कशाचं रे बाळ? असू द्या, करा लग्न मग तिचं. मला बघा एखादी पोरगी. त्याला दोघांचं मी एकाच मंडपात करून टाकू. बरं बघतो. बघा बघा मग चालतंय. असू द्या, माणसाची गद्दारी करत असली ना जातो आम्ही. जाऊन द्या मग. कशाची काय रे? काय नको. फोन बया किती राहून गेलं इथं. काय भानगड काय आहे? कुठं काय तात्या माझं काम होतं, जाऊ का? कुठं? मैत्रिणीकड. ऐकत जा जरा. अहो कशाला तर जाते? अवघड होईल बरं का ते रागाला काय? गेलं. कोण रागायला अहो गेला? तात्या मी जाते तुम्हाला आल्यावर अगं सांगते. ऐक पूजा. ए पूजा जाऊ द्या मर दे. लग्नाला तर होय म्हणले ना, त्याच्यामध्ये सगळं आलं. काहीच नाही. ते तात्या आहे ना व्यायाम बी करतोय, काय बी करतोय त्याचं रंजूसाठी. तात्याचं काय वय आहे का आता? काय माहिती कुठली रंजू फोन करते त्याला. असं कॉलेज? हो सर नमस्कार. काय चाललंय? नमस्कार नमस्कार. बसा. काय चाललंय? काय तुम्ही सकाळ सकाळ पोरा सोडायला लागला? बसलोय. हा? बसलोय. बसलाय काय सर? ते माझ्या लग्नात बघ तुम्हाला हातात येतं काय? अरे तुला पोरगी बघून बघून पार माझी केस गेली पार. होय केस गेली सर, पण तुम्ही मला वाटतं ही सीझन घालत आहे माझा. नाही नाही आता ही सीजन नाही जाऊन देत. जाऊ आपण 2-3 दिवसात बघायला नवरी. जायचं ना? हा जाऊ ना. नक्की बरं का हा सर? नक्की जाऊ. काय झालं माहिती का मला आतापर्यंत सगळी फसवूनच भेटली मला. नाही नाही मी नाही फसवीत तुला. मला पण गोठा नाही लावायचा. चल उठ निघ. अहो तसं नाही सर. मग मी काय- हा मी काय- जाऊ. अहो काय एवढं सर तुम्हाला? नाही नाही जमायचं अहो मी काय म्हणतो नाही. ऐका की हा. तुम्ही बरं बघ चाल परवा. नाही बघू की, हा. पण तू अशी मिठी लावल्यावर कसं मग मिठी जमायचं? आता मिठी लावल्याशिवाय सर नाही. मग आता मग लय आवड होईल माझं बरं. नाही मग बघू म्हणलं ना. ए तू काय हसतो रे? मी कुठं हसतोय राव, मी ऐकतो ना. मग मध्येच काय शनी माणसं बोलत असतात तू मध्ये मध्ये करतो हा? नाही मी शहाणा बसलोय माणूस आपलं. नाही आपला. काय सर असलीच भेटतात बघा मला सगळे आतापर्यंत तरी. अशी कशी भेटते ना तुला? मग काय तर मग कधी जायचंय? जाऊ दे मग 100%. मी पण कवू दे. हाय काही तर आमचं आणि तव्यात पाणी नीट पडणार. तुझं कुठं काय राहिलं नेमकं? काय राव, येऊन मी द्या येऊ का, की मी येऊ आम्हाला का? पण, तुमच्या बरं, बरोबर निघाला पण निघू आपण.
सर ह्याला नको चार दोन नाही असू दे चांगला माणूस. दोन तीन माझे मित्र आहेत राव तिकडे दिवडे आहे आमरे आहे ह्यांना देऊन काय काय सगळी कुणाला बी नको नेऊ. आणि मग कुणाला नेणार ए, आपण तिकच जाऊ. सर आमऱ्याला घ्यायचं त्याला कशाला नाच केला घ्यायचंय. अरे मग आता काय अवघड झालं बाबा. मग देवड्याला घेतलं तर अहो सर लगीन माझं जमवायचंय मोडायचं नाही. अरे मी हाय की त्याला मी सांभाळून घेतो अहो, त्याला. सर, ती लय नाही पोरगं बोलून येडं देत राव. नाही बोलून देत त्याला काय मी. अहो सर ती पोरग लय बेकार आहे राव. अरे तुम्हाला लय काय चांगलं सांगायला? पोरग आहे ती. चांगलं हाय पण सर अरे आमऱ्यापासून लय चांगलंय. अहो सर नका राव तसं. अरे देवड्याला घेऊ आपण. जा का मग मी लागतो हा, चालतंय, जम. माझा ऐका काय? लाड नका करू उगाच तुम्हाला काय म्हणतात माणसं. ए, अरे माझ्या समोर असतं का. अहो सर ही काय मोडतंय काय अरे माझं काय इथं माझ्या? काय सर आहे मी. अहो सर आहे मग काय झालं? माझ्या समोर असतात काय भांडणं. बरं जा 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 तू जा. तू जा. बरं सर जा तुम्ही जा, जा. जा, जा. जा, उद्या लवकर ये. अरे तुला ते हत्तीवनी गडीला का आणि तू कुठं काकडीवनी गडीन त्याच्या नादी लागतोय का. बरोबर सांगतो की तुम्हाला एका काय बुकीत म्हणते मारीन माणसं? तुला. तुम्हाला काय म्हणते माणसं कोणाचं लग्न जमू आणताय म्हणून. अरे तुझं बी जमू आपण. तू थांब थोड्या दिवस. माझं जमू आधी त्याचं जाऊन द्या. नाही त्याचा आधी बघू. त्याचं बघणार कोण आता नाही. 35 वर्ष झालं त्याचं लग्न जमलं. अरे एवढी बार बघू आता. ते आपल्याकडे आला नव्हता. बघा मला काय करायचं माझं बरं, बघा. जा, जा. अरे आंब्र्या तिथं बसलाय. ए अरे आंब्र्या एवढं कशाला रागायला गेलाय. मला तुझ्यावर बोलायचंच नाही. संपलं आपल्याकडलं सगळं. एवढं राग येतो का कुठं. मग तुम्हाला तोंडावर पाडलं काय केलं सांग बरं. किती माझं काय केलं असं तुला माहिती आहे. बरं जाऊ दे नको रडू. मला पण माहिती तुला राग आलाय रे. पण मी तात्यासमोर कसं बोलणार ना की मला नाही लग्न करायचं. नाहीतरी म्हणायचं ना तू डायरेक्ट पलट बापा तिकडे म्हणते माझं लग्नच लावा म्हणून. कुठल्या प्रिय करायला चांगलं वाटेल सांग बरं. त्याच्या प्रियशीचं लग्न जमत असलेलं. पण तात्यांना पण कसं वाटेल ना. अगं आता तशी म्हणली ना माझ्या हृदयात कोणतरी बाण हाणल्यानं वाटलं काय. आणि मला अपेक्षा नव्हती तुझ्याकडून. मला पण माहिती रे तुला राग आला असेल. पण तात्यांना कसं वाटेल ना. नको का तात्यांचं पण मन राखायला. अगं मन राखाय पण नाही म्हणायचं. तुझं नाही म्हणलं तर काय झालं असतं. तर तात्या काय नरडे बिरड दाबत होतं तुझं का माझं. तुला तर माहिती ना मी आयुष्यभर तुझी साथ सोडणार नाही. तुझ्या सोबतच राहणार आहे. माणसात कल्टी मारली तू. हा तिथं तात्या म्हणले लग्न करायचं का तर होय म्हणते. हा सांग बरं मला किती राग आला असेल. राम रे मी तुला कसं सांगू. हे मला बोलायचंच नाही तुझ्याबरोबर. तू जा. तू तिथे माझी इज्जत सगळ्या माणसात काढली. तू जर लग्न करा होय म्हणत असती नको म्हणले असतं काय झालं असतं. मी नाही जाणार. जवळ तू बोलत नाही ना तवर मी जाणार. मला बोलायचं. राम रे मला बोलायचंय तुला.